बेसिकली कर्म म्हणजे आपण जे काम कार्य करतो. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं कर्म म्हणजे फक्त शरीराने करतो तेच नाही. आपण थॉट, स्पीच आणि ऍक्शन या तिन्ही मधनं आपण कर्म करतो. म्हणजे आपल्या मनात विचार येतात ते सुद्धा कर्म आहे. त्याच्यानंतर आपले ऑर्गन्सना आपण यूज करतो, दॅट इज ऑल्सो इंडिव्हिज्युअल कर्म. म्हणजे आपले हात वापरतो आपण, ते हातांचं कर्म आहे. कानाने ऐकतो ते कानाचं कर्म आहे. त्याच्यानंतर डोळ्यांनी पाहतो, जे पाहतो ते डोळ्यांचं कर्म आहे. नाकाने श्वास घेतो ते नाकाचं कर्म आहे. अशा पद्धतीनं आपल्या इंद्रियांचं कर्म इन्क्लुडिंग आपल्या एंटायर फिजिकल बॉडीचं कर्म, म्हणजे किती मायन्युटली कर्माची कॉन्सेप्ट आहे. आता एक गोष्ट स्पष्ट करते की मी बरीच उदाहरणं देईन कर्मांच्या रिलेटेड. ती कदाचित तुमच्या पर्सनल लाईफशी मिळती जुळती असू शकतात किंवा बघितलेली असू शकतात. मी कॉमन माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये, अभ्यासामध्ये जेवढी काही कर्मचे इफेक्ट्स मी अभ्यासले आहेत त्या सगळ्याला मी इथे मेन्शन करणार आहे. त्यामुळे इट इज नॉट पर्सनल कमेंट, पण ती ती रिलेट होऊ शकले तर तुम्ही त्याच्यावर स्वतः विचार करा. मला नाही माहिती आता माझ्या तोंडून काय जाईल, बट स्टील कारण मी जे जगते, पाहते, अभ्यासते त्याच्यावर मी बोलत असते. मी पहिल्यापासून सांगितलंय, तर त्यामुळे रिलेट झालं तर वेल अँड गुड. त्याच्यावर अभ्यास करा आणि चेंजेस करा जर जरूरत असेल तर. तर कर्म म्हणजे मी सांगितलं इंडिव्हिज्युअल ऑर्गन्सचं कर्म, इंद्रियांचं कर्म प्लस कंबाईन फिजिकल बॉडीचं कर्म. हे झालं फिजिकल बॉडीचं कर्म. सेकंड पार्ट येतो, सेकंड थिंग येते इमोशनल बॉडी. म्हणजे काय, आपण जे काही फिलिंग्स, भावना आपल्या असतात, म्हणजे दुःखी, आनंदी, द्वेषी भावना किंवा दुसऱ्या भक्तीची भावना, इमोशन्स मध्ये जेवढं काही येतं, फिलिंग्स मध्ये जे काही मटेरियल येतं, माणूस ज्या स्टेट मध्ये असतो म्हणजे स्थितीमध्ये असतो कंटिन्युअस किंवा एका लॉंग पिरियड साठी किंवा डेली बेसिसवर, ते आपल्या इमोशनल बॉडीचं कर्म असतं. आता ही इमोशनल बॉडी कुठे आहे, तर ही फिजिकल बॉडी आहे माझी, त्याच्या साईजची सेम इमोशनल बॉडी असते. ती आपल्याला दिसत नाही, त्याचा आकार उकार इंद्रिय सेम असतात त्या बॉडीला पण ती विजिबल नाही, ती डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून आपल्याला ती कळत नाही. आणि कळत नाही म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. हा मोठा ड्रॉबॅक आहे ह्युमन लाईफचा, ह्युमन अंडरस्टँडिंगचा. त्यांच्या आपल्या डोक्यातच जात नाही की आपल्याला इमोशनल बॉडी आहे आणि त्याच्याने आपण काय काय कामं करून राहिलो. तिसरी बॉडी आहे मेंटल बॉडी, मनोमय कोश, अन्नमय कोश. हे आपण आपल्या ग्रंथांमध्ये वापरलेले शब्द आहेत. ठीक आहे, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, हे सगळे आपल्याला ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. त्याचीच इंग्लिश नावं मी वापरतीये. फिजिकल बॉडी जी ही आहे आपल्या चामड्याची, रक्त मांसाचं हाडाचं शरीर आहे, ती फिजिकल बॉडी आहे. त्याच्यानंतर इमोशनल बॉडी म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे ऍस्ट्रल बॉडी. मी हे शब्द वापरणार कारण आपल्याला शब्दकोश वाढवला पाहिजे, आपल्याला ज्ञान वाढवलं पाहिजे. आपण छोट्या ह्याच्यात राहतो, आपल्याला काही कळत नाही आणि तिथूनच कर्माची स्टोरी स्टार्ट होते आणि अनंत जन्म आपल्याला त्या सायकल मधनं आपण सुटत नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळल्याच पाहिजेत की आपण छोटा छोटा केलेला विचार आपली इमोशनल बॉडी कर्म क्रिएट करते आहे. तिसरी बॉडी येते मेंटल बॉडी. मेंटल बॉडी म्हणजे मन, मनामध्ये जे चालू आहेत ते विचार. तर ते जेवढ्या विचारांनी आपण कर्म करतो, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं, त्याच्यानंतर द्वेष करणं, त्याचा राग करणं किंवा त्याच्याबद्दल प्रेम करणं, जे काही विचार असतात, विचारांचे सर्व प्रकारचे प्रकार, सर्व प्रकारचे विचार, हे सगळं येतं आपल्या मनोमय कोशाचा पार्ट येतो आणि मेंटल बॉडीचा.
आणि ते फार मोठं कर्म घडतं आणि त्याच्यानी अनंत जन्म आपण त्या कर्मानी अडकतो आणि सफरिंग चालू राहतं. आपल्याला जर मुक्तीच्या मार्गावर जायचं असेल तर आपल्याला नुसतं आपण हातापायांनी काय करतोय इतकंच लिमिटेड राहत नाही. आपण मनाने काय करतोय, विचारांनी काय करतोय, कृती ती फार महत्वाची. इनफॅक्ट मी सांगेन आणि अभ्यासात असं सांगितलेलं आहे आपल्या ग्रेट स्पिरिच्युअल टीचर्सनी की शरीराचं कर्म तरी त्यातल्या त्यात विजिबल असल्यामुळे लिमिटेशन येते त्याला, म्हणजे वाईटपणाला. पण मनाने केलेलं कर्म आणि इमोशनल बॉडीनी केलेलं कर्म अत्यंत घातक आहे आणि ब्लंडर मिस्टेक आहे ती. आणि सगळ्यात मोठं कार्मिकल बंधन तिथे येतं जेवढं तुम्ही आतून करता. कारण त्याचं कारण असं आहे की फिजिकल बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज ग्रॉस मध्ये येतात, जडात येतात. जड एनर्जी, आता जड काय आहे, ग्रॉस काय आहे, सटल काय आहे, सूक्ष्म काय आहे, तर दिस इज एनर्जी फील्ड. आता एनर्जी ही डोळ्यांना दिसत नाही, ही एक ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय की जी डोळ्यांना दिसत नाही ते ऍब्स्ट्रॅक्ट, जे डोळ्यांना दिसतं ते कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीट म्हणजे आपल्याला सिमेंट दिसतं, विटा दिसतात, बिल्डिंग दिसतात, शरीर दिसतं, गाड्या वाहनं दिसतात, आपल्याला प्राण्यांची शरीरं दिसतात, ते सगळं कॉन्क्रीट. कॉन्क्रीट कॉन्सेप्ट. ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट म्हणजे सायंटिफिक कॉन्सेप्ट येतात, मॅथेमॅटिकल कॉन्सेप्ट आहेत, त्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. एअर आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आपण म्हणतो अरे मला आयडिया आली, आयडिया डोळ्यांनी दिसत नाही. मग आपण म्हणतो अरे तुला काय आयडिया आली, ती काय आयडिया आहे ती प्रॅक्टिकल म्हणजे समोर विजिबल होण्यासाठी त्याला शब्दांचं स्वरूप मांडावं लागतं, त्याला शब्दाची जोड द्यावी लागते किंवा एखादं एक्झाम्पल म्हणून पिक्चर म्हणून दाखवावं लागतं. हे बघ हे असं करायचंय, ड्रॉ करून दाखवावं लागतं, ऍब्स्ट्रॅक्टला कॉन्क्रीट मध्ये उतरवावं लागतं. तेव्हा जाऊन स्थूलामध्ये जडामध्ये असलेल्या आपल्याला ते कळतं की काय आहे. तर ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्टला कॉन्क्रीट मध्ये आणावं लागतं. आता मी बऱ्याच गोष्टी बोलून जाईल, तुम्ही हा व्हिडिओ अनेक वेळा बघायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मागेही म्हटलंय की माझे जे सेशन्स आता हे स्पेशली आपले भगवद्गीतेचे चालू आहेत, ते आयुष्यभर बघू शकता आणि दरवेळेस ऐकून पुढे 2 पावलं, पुढे 2 पावलं, एक 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 पाऊल पुढे तुम्ही जाऊ शकता. इतके पॉवरफुल सेशन्स आहेत. कदाचित हे पुस्तक शेवटचं असू शकतं माझं किंवा कदाचित मी यापुढे घेईन. पण जर तुम्ही अडकलात की अरे हा प्रोग्राम संपला, आता परत काहीतरी सुरू व्हायला पाहिजे, तर इट इज लाईक एंटरटेनमेंट. मी फार स्पष्ट बोलतेय कारण मी आज त्या मूड मध्ये आहे, कारण मला क्लॅरिटी द्यायची आहे. आता होतं असं की आपल्याला सवय लागून जाते रुटीन मध्ये की आपण रोज अमुक वेळेला बसतो, मग आपल्याला 4 चांगले शब्द ऐकायला मिळतात, आपल्याला दिवस चांगला जातो, 2 दिवस चांगले जातात, मग परत तो दिवस येतो, पुन्हा आपण भेटतो, पुन्हा आपल्याला छान वाटतं, आपल्याला ते छान वाटत राहत. पण हे आलं लिमिटेशन, म्हणजे जोपर्यंत प्रोग्राम चालू आहे तोपर्यंत आपल्याला छान वाटत राहणार. मग एकदा प्रोग्राम बंद झाला की आपण पुन्हा ढेपाळणार आणि आपली एनर्जी सगळी खराब होणार. पण आपली काही टीव्ही सिरियल नाहीये की जोपर्यंत चालली तोपर्यंत ती एंटरटेनिंग होती किंवा एंटरटेन करत होती मला. पण आता माझी सिरियल बंद झाली, जी चालू होती फेवरेट, आता मला बोर होत आहे. हे सेशन्स पर्टिक्युलरली असे अजिबात नाहीत. पहिल्या अध्यायापासून, पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून, इनफॅक्ट इंट्रोडक्शन पासून दी एंड जो होईल आपला, तो जन्मभर पुन्हा पुन्हा ऐकून अभ्यास करायचा आहे. त्यात आता ऐकलं संपलं झालं असं अजिबात नाही. जो असं करेल त्याला शिकण्याची इच्छा नाही आणि त्याला लिमिटेशन मध्ये जगण्याची इच्छा आहे आणि तो तिथेच अडकणार आहे, हे मी स्पष्ट आत्ताच सांगते. कारण हे सगळं मी अशी भाषा आज का वापरते आहे, त्याला कारण ना युनिवर्स सतत अपग्रेड होत असतं.
ही ही अर्थ अपग्रेड होतीये आता, मोस्ट पॉवरफुल स्टेट मध्ये आहे मदर अर्थच्या अपग्रेडेशन मध्ये. काफी प्रोग्रेस चालू आहे, प्रोसेसेस चालू आहेत, आपण सगळे अपग्रेड होतोय. हे तुम्हाला रोजच्या जीवनात कळत नाही, पण अशा माझ्यासारख्या किंवा अनेक माझ्यापेक्षा मोठ्या ग्रेट लोकांना, म्हणजे स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलते, त्यांना हे सगळं कळत असतं, जाणवत असतं, अनुभवास येत असतं. आणि तुम्ही पण बरेच जण हे अनुभव घेत असाल की आतापर्यंत जे करत होतात ते कदाचित चेंज झालंय आणि अचानक तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस आलेत, अपॉर्च्युनिटीज आल्यात किंवा असं काहीतरी घडलं असेल, आश्चर्यही त्याचं वाटत असेल. त्याचं उत्तर हे आहे की आपली अर्थ अपग्रेड होतीये आणि हायर कॉन्शियसनेस मध्ये शिफ्ट होतीये. आणि हा शिफ्टिंग पिरियड आहे. आणि या शिफ्टिंग पिरियड मध्ये अनेक लोकांच्या जीवनात, म्हणजे जवळजवळ सगळे जीवांच्या जीवनात फरक होत आहे आणि होणार आहे. आणि हा तुमच्याही होतो आहे, आणि म्हणून आपण आज इथे बसून हे सगळं करतो आहे. तर मी फार लॉंग लास्टिंग मेसेज मी देतेय की हे एकदाच बघून माझं झालं, माझी ज्ञानेश्वरी संपली, माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाला, असं जो म्हणेल तो, त्याला आता मी शब्द वापरत नाही की तो काय असेल. पण माझ्या दृष्टीनं एक गोष्ट अनेक वेळा वाचल्याशिवाय, अनंत वेळा अभ्यासल्याशिवाय ती पूर्ण कळत नाही. त्यामुळे मला माहितीये की हे सेशन स्पेशल आहेत आणि ते स्पेशल पद्धतीनंच प्रोजेक्शन चालू आहे सब्जेक्टचं, आणि तुम्ही अनेकदा हे पाहायचं आहे. जसं मी म्हणते युनिव्हर्स बदलतं, माणसांचे रोल बदलतात. माणसापेक्षा मी आत्म्यांबद्दल बोलते. आत्म्यांचे रोल बदलतात. माझा रोल बदलेल, तुमचा रोल बदलेल, माझ्या सोलचा जर्नी चेंज करेल, ट्रॅक चेंज करतो. प्रत्येकाचं हे होत असतं. आणि आपण 10 वर्षापूर्वी केलेलं काम आज आपण करत नाही आहोत. प्रत्येक जणांनी विचार करा की 5 वर्षापूर्वी मी जे करत होते ऍक्टिव्हिटीज, डेली रुटीन, ते माझं आज नाहीये. त्याच्यापेक्षा मी हायली अपग्रेडेड लाईफस्टाईल मी आज जगतीये, असं प्रत्येकाला कळेल. त्याप्रमाणे आजवरनं उद्याचं आपण भाकीत करू शकत नाही. कारण आता या ट्रान्झिशन पिरियड मध्ये कोणाच्या जीवनात काय बदल येतील, त्याच्या त्याच्या स्टेट प्रमाणे, डेव्हलपमेंटल स्टेट प्रमाणे ते आपण आता सांगू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला लॉंग लास्टिंग नॉलेज देतेय, थ्रू आउट देतेय, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. आत्ता इथे असलेल्यांना आणि नसलेल्यांना पण, फ्युचर व्ह्युअर्सना पण. तर त्यामुळे मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलतेय. तर हे झालं या प्रोग्रामचं. दुसरं म्हणजे आपण बोलत होतो कर्माबद्दल. आता कर्म काय असतं, आपण मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी, या 3 प्रकारांनी आपण कर्म करतो. तर ह्या कर्मामध्ये सटल बॉडीनं केलेलं कर्म भयंकर पॉवरफुली वर्क करतं, म्हणजे काय, इफेक्ट देतं. आणि फिजिकल बॉडीचं कर्म त्याच्या कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात रिझल्ट देतं. म्हणजे मी हाताने एखाद्याला चापटी मारली तर ते मला लगेचच, किंवा कोणाला मारलं इन केस, एखाद्या ए नी बी ला मारलं, तर त्याचा रिझल्ट त्याला इमिजिएट मिळतो. कुठेतरी तो धडपडेल, त्याला कोणीतरी धक्काबुक्की करेल, त्याला ऍक्सिडेंट होईल. म्हणजे जेवढं जास्त वाईट कर्म, फिजिकल बद्दल बोलतेय मी, तेवढं जास्त हार्श त्याच्याबरोबर फिजिकल इमिजिएट रिझल्ट ऑन द स्पॉट, तिथल्या तिथे आपल्याला भोगावं लागतं. त्याप्रमाणे आपण भोगतो. मग आपल्याला धडपडायलाच होतं, चोट लागते, ऍक्सिडेंट होतो, असं काहीतरी पॉसिबल आहे. मी सगळे तसेच असतात असं नाही सांगत आहे, पॉसिबिलिटी आहे. खूप कारणं असतात, म्हणजे त्याला काय अनलिमिटेड गोष्टी आहेत, या सगळ्याच डिस्कस नाही करू शकत. काही कळतील सर्वांना, काही नाही कळणार. बुद्धीच्या पलीकडे आहेत सगळ्या बऱ्याच गोष्टी जगातल्या. तर त्यामुळे इमिजिएट इफेक्ट आपल्याला मिळतो. मनानी आणि विचारांनी केलेलं, इमोशन्सनी केलेलं प्रोजेक्शन ते आपल्या फिजिकल प्लेनवर व्हिजिबल होत नाही पटकन. कारण का, ते सूक्ष्मामध्ये केलेलं कर्म आहे.
म्हणजे एखाद्याचा हेवा दावा एखाद्याने केला, तर हेवा देवा काय हा मनात होतोय, बाहेरून दिसून नाही राहिला. बाहेरून मनुष्य गोड बोलतोय, पण तो आतून दुसऱ्याबद्दल कुठलाही वाईट विचार करतोय. म्हणजे आता कुठला म्हणजे काही शिव्या आपण म्हणजे वाईट म्हणजे काय आपण म्हणतो, वाईट म्हणजे शिव्या घालणं, किंवा वाईट म्हणजे अद्वा तद्वा बोलणं, मारणं, खून करणं, चोऱ्या करणं, आपण हेच समजतो. वाईट म्हणजे हे असतं. आणि चांगलं म्हणजे आपण जे सगळं करत असतो ते चांगलं. फार मोठा गैरसमज आहे हा. ऍक्च्युली आपण बघतो हे गोष्ट, की जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपण वरनं तर गोड बोलत असतो, पण आपल्याला मागाहून खूप सारे थॉट्स बॅक ऑफ द माइंड येत असतात, म्हणजे आतमध्ये. आणि ते ऍक्च्युली त्या इंडिव्हिज्युअल पर्सनला 100% माहिती असतात. म्हणजे माझ्या समजा मनात काही आलं तर ते फक्त मला माहित असणार आहे. माझ्या अगदी रोज राहणाऱ्या घरातल्या परिवाराला माहिती नसणार आहे माझ्या मनात बॅक ऑफ द माइंड काय चालू आहे एखाद्याबद्दल. ठीक आहे. तर ते हे कर्म जे आहे ना, हे फार हार्श रिझल्ट देतं. म्हणजे काय की ते आपल्या सोल बरोबर कॅरी होतं. का बरं बरोबर जाईल? कारण सोल हा सूक्ष्म एनर्जी आहे, आणि थॉट आणि फिलिंग ही सूक्ष्म एनर्जी आहे. ती आपल्या बरोबर जाते. फिजिकल प्लेनचं मी सांगितलं, मी एखाद्याला समजा एखाद्याला मारलं, तर मला कोणीतरी दुसरं मारेल. न्यूट्रलाइज झालं, संपलं, फिनिश, तिथलं तिथे संपलं. पण आपण विचारांनी आणि मनानी जे करतो ना, ते कर्म आपण घेऊन जातो, आणि घेऊन जातो, आणि ते आपल्याला भोगावं लागतं. त्याच्यासाठी इन्कार्नेशन होतं, त्या माणसाबरोबर जन्म येतो. तो जन्म याला पता नाही किती जन्मामध्ये जातील, मग ते कॉम्बिनेशन जुळून येतं. मग ती माणसं आपले नातेवाईक बनून घरात येतात, आणि मग आपल्याला ते पनिशमेंट दिल्यासारखं आपलं सफरिंग चालू होतं. आयुष्यभर आपण त्यांच्या बरोबर सफर करत असतो. हा एक प्रकार घडतो. म्हणजे फार म्हणजे कसं सांगणार, म्हणजे हे ऍक्च्युली घडतं. म्हणजे एखाद्याचं, म्हणून विचारांवर विवेकाचं सतत का मी विवेकाला महत्व देत असते. सत विवेक बुद्धी, सत असत विवेक बुद्धी, नीर क्षीर विवेक बुद्धी, चांगलं वाईट सांगणारी विवेक बुद्धी, जी सटल एनर्जी आहे ती सतत इथे पाहिजे. विचार आला की थांबला पाहिजे, दुसऱ्याबद्दल विचार आला की थांबवला पाहिजे. स्टॉप, 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 हे सतत आपल्याला असं आपण केलं पाहिजे. ते फार आवश्यक आहे, पण आपण ते करत नाही. आपण कंटिन्युअस त्या फ्लो मध्ये असतो, आणि आपल्याला कधी आपल्या डोक्यातनं विचार रिलीज होतात ते कळत नाही, आणि ते मग नंतर आपल्याला कर्मबंधनात अडकवतात. कारण केलेला विचार पॉवरफुल असतो, आणि तो भोगावा लागतो. कोणाचं जेलस करा, एका क्षणासाठी करा, जास्त काळ करा, काही फरक नाही पडत. ती टेंडन्सी बनते, आणि पुढे जाऊन सोलचा तो स्वभाव बनतो. माणसाचा स्वभाव नाहीये फक्त, सोलला सुद्धा स्वभाव आहे. सोल टेंडन्सी बनते. म्हणजे एखाद्या सोलची टेंडन्सी बनते की जेव्हा जेव्हा तो जन्म घेऊन येईल, बदला घेईल. सोलची टेंडन्सी बनते की जेव्हा जेव्हा तो जन्म घेईल, ज्या ज्या जन्मामध्ये जे जे लोक असतील, सगळ्यांना क्रिटिसाइज करत राहील. टेंडन्सी, सोल टेंडन्सी. जेव्हा जेव्हा एखादा जन्म घेईल, त्याच्यात जेलस करण्याची वृत्ती असते. तो प्रत्येकाचा जेलस करेल. प्रोफेशन मध्ये करेल, घरामध्ये करेल, नात्यामध्ये करेल, सोसायटीमध्ये करेल, प्रत्येकावर जेलस करेल. जेलस म्हणजे काय असतं? स्वतःच चांगलं नाही होते, दुसऱ्याचं चांगलं झालं, परेशान व्हा. आणि मग जे काय तोंडातनं ऍक्शन मधनं जे निघेल ते निघेल. पुन्हा मनामध्ये त्याच्यावर आहे, म्हणजे कोटिंगवर कोटिंग, कोटिंगवर कोटिंग, कोटिंगवर कोटिंग चढत जातं अनंत जन्म. आणि ती टेंडन्सी बनते सोलची, आत्म्याची टेंडन्सी. हा, मी शरीराच्या टेंडन्सी बद्दल नाही बोलत आहे. आता मी हे बोलते, तुम्ही जर रिलेट केलं तुमच्या अवतीभोवती एखाद्या काही, म्हणजे आता तुम्ही रिलेट करा एखाद्या व्यक्तीशी जी तशी आहे, आपल्याला बघायला मिळते की ही व्यक्ती कोणाबरोबरही सुखी नाही राहत, ही प्रत्येकाला क्रिटिसाइज करत. दॅट इज सोल टेंडन्सी.
त्या माणसानी पुन्हा 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 इमोशनल मेंटल बॉडीला तसंच वापरलेलं आहे. त्याची सोल टेंडन्सी बनून जाते. तो लेअर बाय लेअर थिक लेअर होऊन जातो, तो तसाच हे करतो. एखाद्याचा संन्यास वृत्ती असते, तो सोल अनंत जन्म संन्यास भूमिकेत राहिलेला असतो, त्याची सोल टेंडन्सी संन्यासींची असते. एखाद्याचं हे म्हणजे नॉनव्हेज खाणं, आता ही एक टेंडन्सी आहे, चाहे ब्राह्मण असू दे नाही तर कुठल्याही जातीत असू दे, त्या आत्म्याला ते नॉनव्हेज आवडीचं वाटतं. फूड मला खूप आवडतं, आय कांट स्टॉप मायसेल्फ, असं जर असेल, त्या सोलची टेंडन्सी आहे की ते असं फूड खाणं. अन्नाची पर्टिक्युलर वासना ही सोलची टेंडन्सी आहे, कारण त्यांनी अनंत जन्म सेम थिंग. आपण काही जेवण करतोय काही फक्त हाताने नाही करत, असं असं आपण मनानी पण जेवण करतो, आपण इमोशन्सनी पण जेवण करतो, म्हणजे अन्न खातो, अन्नाची वासना. इमोशनली पण आपण पर्टिक्युलर फूड आयटमशी कनेक्टेड असतो. मेंटली थॉट बाय थॉट, विचारांनी पण आपण कुठल्या पर्टिक्युलर फूडशी आपण कनेक्टेड असतो. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण इटिंग करतो, ती सोल टेंडन्सी बनते. ठीक आहे, तर ही सगळी कर्म आहेत आपली. ही आत्ता मी पहिले ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म समजावते, मग मी कॉन्क्रीट फॉर्म समजावेन, जे आपल्यामध्ये घरांमधनं घडताना दिसतं, ते मी नंतर सांगेन. पण कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट मी पहिले समजावतीये, कारण आपण ना शरीराने आपण सगळे चांगलेच होतो, पण चांगल्या घरातली माणसं आहोत. आपण म्हणू अरे आमचं ठीक आहे, म्हणजे मस्त चाललंय, आपल्याकडनं काही वाईट कर्म होऊन नाही राहिला, आपण सुखी समाधानी मस्त आहोत, आम्ही सतत देवाचं नाव घेतो, आम्ही छान सेशन अटेंड करतो, आम्ही मजेत असतो, आम्ही काही कोणाचं हे नाही करत, अध्यात मध्यात नाही, अशा टाईपचे आपण माणसं आहोत. पण आपण इमोशनल मेंटल बॉडीला अत्यंत खराब पद्धतीनं वापरत असतो, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला फिजिकल बॉडीमध्ये पेन फॉर्म मध्ये मिळतात, डिसीज फॉर्म मध्ये मिळतात. आता हे मी कनेक्ट करेन आपल्या चक्रांशी, आपले बॉडीचे चक्र. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, काही बऱ्याच नवीन लोकांना कदाचित कॉम्प्लिकेटेड आहे, पण लिंक सोडू नका, पुन्हा पुन्हा ऐका. सतत ऐकण्याने तुम्हाला यूज टू होईल भाषा, जे नवीन मेंबर्स आहेत, आणि त्यांना कळायला लागेल की मी काय सांगते. मी पहिल्यांदाच सांगितलंय, सेशन्स आयुष्यभर ऐकून 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 कुठच्या कुठे निघून जाऊ शकतो माणूस, त्यामुळे लाईन सोडू नका. काय सांगवते मी? हा, आपली चक्र जी आहेत, चक्र सगळी, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, सोलर प्लेक्सिस. सोलर प्लेक्सिस आपला इमोशनल आणि मेंटल स्टोरेज आहे. ते चक्र आपलं डर्टी होतं, आणि ते चक्र त्या निगेटिव्ह एनर्जीज, सटल एनर्जीज इकडे तिकडे कुठेतरी स्प्रेड होतं आणि स्टक होतं, आणि त्या चक्रामध्ये आपल्याला रोग निर्माण होतो बॉडी पार्ट मध्ये. आणि जे लोक मनाने साफ नसतात, थॉट प्रोसेस क्लीन नसते, त्यांना शरीराला आजार निर्माण होतो. आपल्या आजाराचं मुख्य कारण आहे आपले इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्स अँड निगेटिव्ह थॉट्स. हे मी नाही सांगत आहे, हे आपल्या ग्रंथांमधनं लिहिलेलं आहे, हे मोठ्या मोठ्या विद्वान स्पिरिच्युअल टीचर्सनी सांगितलेलं आहे, हे सगळ्यात दुनियाभर माहीत असलेलं ज्ञान आहे. आपण जर रोगग्रस्त असलो, आपल्या शरीरात दुखणं आहे, तर आपल्या शरीरात सटल बॉडीज मध्ये निगेटिव्ह एनर्जीज आहेत, निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे, त्याचं कारण आहे ते. मग त्याचं कारण आपण कोणाला कोणी असू शकतं, माणसं असू शकतात, आपली फॅमिली असू शकते, आपलं सोशल नेटवर्क असू शकतं, आपलं करिअर असू शकतं. तर आता ते आपण ठरवायचंय की आपण किती इमोशनली डर्टी एनर्जी क्रिएट करायची. आता ह्याचं कनेक्शन तुम्हाला नंतरच्या
कॉन्क्रीट कर्माच्या कॉन्सेप्टनी कळेल की कसं निगेटिव्ह एनर्जी जनरेट होतात, त्याचं रूट कॉज काय आहे. तर बेसिकली आजार आपल्याला ह्यामुळे होतात, आणि आजार झाला की आणखीन माणूस ग्रस्त होतो आणि आणखीन विचित्र पद्धतीने विचार करायला लागतो. मग ती चेन बनते, डिसीज, पेन आणि चिडचिड आणि सगळ्या सिस्टम खराब होण्याची. तर म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला आजार आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी, इथेच आपण पकडलं पाहिजे, स्वतःला पकडलं पाहिजे आणि इमिजिएट प्रोसेसिंग स्टार्ट करायला पाहिजे विवेकाच्या सहाय्याने, की आपल्या जीवनात आता पास्ट लाईफला तर आपण आता नाही बघू शकत, आपण तेवढे केपेबल नाही, आपल्याला नाही कळत आहे समजा. तर पास्ट लाईफला आपल्याला नाही कळत आहे, तर आपण त्याला तर हील नाही करू शकत. आपण करंट लाईफवर फोकस केलं पाहिजे, ज्याच्याने कमसे कम आपलं फ्युचर लाईफ, न्यू अपकमिंग लाईफ आपले असणार आहेत, लाईफ टाइम्स, ते आपले हील होतील. त्याला आपण आत्ता हील केलं तरच होऊ शकेल. आज जी ऍक्शन घेणार आहोत त्याच्यावर आपलं फ्युचर डिपेंड आहे. फ्युचर म्हणजे नॉट नेक्स्ट फर्दर इयर्स, ते तर आहेच आहेत, पण मी जीवनांबद्दल बोलतेय. कारण आपलं काही इथेच मुक्ती काही आपल्याला आहे नाही, आपल्याला अजून कंप्लीट करायचे आहेत आपल्या सायकल्स. तर त्यामुळे पुढच्या लाईफ सायकल्स ना हेल्प मिळेल आणि आपण अपग्रेड होऊ. तर त्यामुळे आत्ता इमिजिएट ऍक्शन घेतली पाहिजे. डिसीज आहे, पेन आहे, म्हणजे लोकांना ब्लेम करण्यापेक्षा आपण स्वतःवर फोकस केलं पाहिजे, की मी स्वतःवर किती काम केलं. मी माझ्या इमोशनल बॉडीमध्ये आयुष्यभर, तुम्हाला मी सांगितलंय की मेल्यानंतर अख्खी फिल्म पळवली जाते त्या सोलच्या पुढे, ऍस्ट्रल मध्ये शिफ्ट झाल्यानंतर. नवीन लोकांना या सगळ्या भाषा नवीन आहेत. शरीर देह आत्मा शरीराला सोडतो, देहाला ठेवतो इथे जमिनीवर, आणि तो शिफ्ट होतो इमोशनल सटल बॉडीमध्ये. सूक्ष्म शरीर त्याला मराठीत म्हणतात. सूक्ष्म शरीर धारण करतो आत्मा, म्हणजे असतंच ते धारण केलेलं, त्याच्यात शिफ्ट होतो. आणि फिजिकल बॉडीला, या बॉडीला तो इथेच ठेवतो धरतीवर. तो मेलेला माणूस घेऊन नातेवाईक बसलेले असतात रडत, आणि तो आत्मा त्याच्या सूक्ष्म शरीरात शिरल्यानंतर सूक्ष्म जगामध्ये निघून जातो. ते जगही इथेच आहे, जे डोळ्यांनी दिसत नाही, कारण ते सटल आहे, सूक्ष्मात आहे. त्याच्यात गेल्यानंतर पहिले 3 दिवस त्याच्या डोळ्यासमोर अख्खा जीवन प्रवास फिरवला जातो. तू याला हे केलं, त्याला ते केलं, त्याला कोसलं, त्याच्याबरोबर चिटिंग केलं, त्याच्याबरोबर चांगला नाही वागला, त्याचा अपमान केला, ह्याला चांगलं हे केलं नाही, ह्याच्याबरोबर चांगलं केलं, इथे तू गुड जॉब केला, इथे तू चांगलं वागलास. अख्खं आयुष्य त्याच्या पुढे फिरून पळवली जाते. मग माझं म्हणणं असं आहे, तेव्हा पिक्चर बघायचाच आहे आणि रिग्रेट करत राहायचं आहे सूक्ष्मामध्ये जाऊन. शरीर सोडल्यानंतर त्याचा काही उपयोग नाहीये, त्याच्या शिक्षा आपल्याला भोगाव्या लागणार आहेत. त्यापेक्षा आपल्याला दुखणं झाल्यानंतर हाय 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 करून आणखीन नवीन विचार क्रिएट करण्यापेक्षा पूर्ण 24 तास वापरून आपली जीवनाचा प्रवास आपण का डोळ्यांनी घालू नये, आणि तटस्थपणाने स्वतःच्या जीवनाला तिसऱ्या भूमिकेत जाऊन का बघू नये, की मी इथे बरोबर वागलं का, मी इथे निर्णय बरोबर घेतले का, मुलांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर, आपल्या सासरच्या मंडळींबरोबर, आपल्या समाजातल्या ग्रुप्स बरोबर, प्रोफेशन मध्ये, नोकरीमध्ये, करिअर मध्ये, जिथे तिथे आपण एक 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 माणसाला समोर ठेवून विचार केला पाहिजे. आपल्या रोगांचं उत्तर आपल्याला या थरली स्टडी मध्ये मिळू शकतं, आणि तिथे कळतं की आपल्याला प्रॉब्लेम का आहे. ठीक आहे. तर हा सटल बॉडीमुळे आपल्या फिजिकल बॉडीमध्ये हे येतात. आता दुसरं आहे, आपण कर्मावर बोलतोय. कर्मामध्ये आपण बरेच निर्णय घेत असतो आपल्या जीवनामध्ये. म्हणजे त्या दिवशी आपण कुठल्या तरी मंदिरात काहीतरी ग्रंथामध्येच एक पार्ट आला होता, त्याच्यात मी परमात्म्याला मी सांगत होते की त्याला तुमची गरज नाही, मनुष्याला त्याची गरज आहे. कारण ती कृपा व्हायला पाहिजे, ते सगळा आपला मार्ग चांगला व्हायला पाहिजे पुढचा, म्हणून आपण मंदिरांमध्ये वगैरे जातो. तर आपण जेव्हा पूर्ण जीवनामध्ये ट्रिप्स करतो,
फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज प्ले करत असतो, रोल प्लेस करत असतो, निर्णय घेत असतो. जन्माला आल्या, आता हा दुसरा पार्ट सांगते हा. मगाशी सांगितलं इमोशनल मेंटल बॉडीचा मूवी बघितली पाहिजे एक एक रिलेशनशिप, पण तिथे तिथे थर्ड भूमिकेत, तटस्थ भूमिकेत जाऊन बघायचंय. माझं होतं, मी बरोबरच केलं होतं, याला काही अर्थ नाहीये. समोरच्याच्या भूमिकेत जाऊन अगदी आपल्या काय म्हणतो आपण, नवऱ्याकडचे नातेवाईक, माहेरचे, इकडचे तिकडचे, प्रत्येकाला घेऊन तटस्थ भूमिकेत राहून आन्सर काढा स्वतःच, की ह्याच्या बरोबर मी बरोबर वागलोय का, त्याच्या बरोबर वागलोय का, ह्याच्या बरोबर वागलोय का. आणि तटस्थ म्हणजे बाहेर राहून, आपल्या या फॉर्मच्या बाहेर जाऊन. हे खूप वेगळा स्टडी आहे, पण हे करणं खूप आवश्यक आहे. तेव्हा आपण स्वतःला गुडी गुडी मानत असतो ना, त्यातनं आपण बाहेर येतो, क्लॅरिटी मिळते, आणि मग कळतं की आपल्या बरोबर जे चाललं आहे ते काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि त्याचे हे सगळं का सांगतेय, कारण आपल्या कर्माची जबाबदारी आपण आपल्या शोल्डरवर घ्यायला पाहिजे, यासाठी सांगते. आपण ब्लेम गेम खेळत राहतो, माणसं, ह्युमन बिंग्स. तो ब्लेम गेम थांबावा आणि स्पिरिच्युअल ग्रोथ फास्टन व्हावी म्हणूनचा हा एक मार्ग आहे, उत्तम मार्ग, फास्ट. कारण जेव्हा रिअलायझेशन येतं तिथे जबरदस्त शिफ्ट येतो आपल्या एंटायर सिस्टम मध्ये, आणि म्हणून मी हे बोलते. दुसरं म्हणजे आपण रोल प्लेस करत असतो, मदर म्हणून, वाईफ म्हणून, हजबंड म्हणून, इन लॉजचे आपण काय भाऊ असतो, म्हणजे सून असतो, काय आणखीन जाऊ असतो, नणंद असतो, जे काय नाती असतात. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपण जेव्हा डिसिजन मेकिंग करत असतो, तेव्हा आपण निर्णय घेतल्यानंतर ते काही दुसऱ्याला हार्मफुल तर झाले नाहीयेत ना. आपण ऑब्व्हियसली आपण सेन्सिटिव्ह असतो, इमोशनल असतो, आणि पॉझेसिव्ह तर प्रचंड असतो. आणि त्या बेसिसवर आपण जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा ते निर्णय 100% आपल्या साईडनं करेक्ट असतात. दुसऱ्याला कदाचित ते हार्मफुल असू शकतात, तर ते तसे निर्णय तर झाले नाहीत ना. म्हणजे एक आपल्या समोरच्या पिक्चर मध्ये आपल्यासाठी ते परफेक्ट आहे, पण कर्टनच्या मागे काही व्यक्ती असतात ज्या व्हिजिबल स्टेजवर नसतात. नाटक चालू आहे ना आपलं, आपलं हे जीवन नाट्य आहे. जेव्हा ज्याचा रोल असतो तेव्हाच तो स्टेजवर असतो, बाकीचे बॅक विंग मध्ये असतात, बाकीचे कलाकार. तर काही आपल्या समोरच्या नाट्य रूपांतरणामध्ये आपण एखादे निर्णय घेत असताना, डायलॉग बोलत असताना, एक ऍक्टिव्हिटीज करत असताना एखाद्याला हार्म तर नाही झालेलं, इमोशनली, मेंटली, फिजिकली. हे का बोलतेय मी, कारण हे झालेलं सुद्धा कर्मबंधन बनतं, आपल्याला कळत नाही ते. आपण रोल करत असतो, स्पॉन्टॅनियसली चालू असतं जीवन जगणं, दाब 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 निर्णय घेत असतो. आपल्याला थांबायचं नाही ना. 24 तास झाल्यानंतर पुढचे 24 तास, पुढचे 24, असा एक एक दिवस, एक एक महिना, एक एक हप्ता आपलं आपण लहानाचे मोठे पण झालो, म्हातारे झालो, जायची वेळ आली. इतकं फास्ट लाईफ चालू असतं, आणि गांगरलेल्या अवस्थेत मनुष्य जीवन जगत असतो. धाप 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 बॅक बॅक, म्हणजे बॅक टू बॅक कर्म करत जातो, कशाचा हिशोबच लागत नाही. आणि ही जी कर्म असतात, जी कॅल्क्युलेशनच्या पलीकडे असतात, ती कर्म लॉर्ड्स ऑफ कर्माच्या पुस्तकामध्ये काउंट केली जातात. हर एक छोटं कर्म, मनाने केलेलं, विचारांनी केलेलं, आणि निर्णय वगैरे घेणं, जीवन जगताना केलेलं कर्म, हर एक एवढूस कर्म सुद्धा काउंट होतं. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्या व्यक्ती बरोबर, त्या व्यक्तीने, सॉरी, सोल बरोबर आपल्याला भोगण्यासाठी यावं लागतं. ते सगळे कर्म अनंत जन्मांचे आत्म्यांबरोबरचे न्यूट्रलाइज होत नाही तोपर्यंत आपण जन्माच्या मृत्यूच्या चक्रातनं सुटू शकत नाही. आता एक नवीन गोष्ट सांगते, कदाचित ऐकली असेल काही लोकांनी. आता याचा हिशोब कुठे असतो सगळा, तर एक आकाशिक लायब्ररी आहे. आकाशा म्हणजे स्पेस, स्पेस म्हणजे ही स्पेस नाही, सटल स्पेस, जिथे लायब्ररी सारखी लायब्ररी आहे.
आणि आपली जन्माला मनुष्य म्हणून ऍनिमल किंगडम मधनं आपण ट्रान्सफर होऊन जेव्हा मनुष्य म्हणून ह्युमन किंगडम मध्ये पहिला जन्म घेतला, माणूस म्हणून पहिला जन्म, आणि पहिला जन्म मनुष्य म्हणून, त्या जन्मापासूनची प्रत्येक कर्म त्या लायब्ररीमध्ये प्रत्येक सोलची ठेवलेली आहेत. त्याच्यासाठी काही ग्रेट बिंग्स आहेत प्रोटेक्शनला, तिथे लायब्ररियन्स आहेत, तिथे ग्रेट मास्टर्स आहेत. ती एक एक वंडरफुल स्पेस आहे आकाशात. तिथे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन ठेवलेलं आहे की आपण काय काय कर्म कोणाकोणाबरोबर कशी कशी केली, आणि तिथे सगळं नोंद होते. तर या पद्धतीनं आपण त्या सोल बरोबर काही दुसरं काही नातं येतं हो. काय सासू बनेल, नवरा बनेल, धीर बनेल, आणखीन कोण बनेल, काही बनेल. आता आपल्याला असं अनुभव आपण स्टोरी ऐकतो की कुत्रा चावला आणि माणसाला इंजुरी झाली, माणूस मेला किंवा काय. हा कुत्रा कोण आणि काय कोण, कसा आला, का चावला, हा मेलाच का, कोणीतरी का धक्का दिला, पडला आणि मेला. हे हे जे सगळं आहे ना, हे असंच काही घडत नसतं आपल्या जीवनात. प्रत्येक एवढ्याशा एवढ्याशा गोष्टीला कारण आहे, आणि ती कारण आपल्या पास्ट मध्ये लपलेली आहेत. आणि ही आहेत ती कर्म. ती फार मायन्युटली ऑब्झर्व केली पाहिजे. आणि स्वतःच आपण फार कौतुक करतो ना, ते केलं नाही पाहिजे. मीच कौतुक आहे ना, ते आत्म्याच्या भूमिकेत जगणं फार आवश्यक. आत्मा म्हणून स्वतःला बघितल्यावर आत्मा म्हणून दुसऱ्याला बघतो आपण, आणि म्हणून आत्म्याचा अभ्यास आधी घेतला. अदरवाईज हे मी काय बोलते कळणार नाही. आत्मा म्हणून जेव्हा बघतो ना, तेव्हा तो पेन कळतो. पेन कळतो, लक्षात येतं, अरे अरे अरे, आपण त्या लाईफ मध्ये उगीच केलं. म्हणजे आता सगळ्यांना ती विजिबल होत नाही पास्ट लाईफ आपली, पण एका सर्टन स्टेजला गेल्यावर स्पॉन्टॅनियसली पास्ट लाईफ कळायला लागतात. म्हणजे ध्यानात म्हणा किंवा काय, ओपन होतात, कळतात ती एका सर्टन स्टेजवर. आणि मग लक्षात येतं की माणूस असा का वागतोय, तो तसा का वागतोय, काय कारण आहे, का आपल्याला हा प्रॉब्लेम येतो. प्रत्येकाला कारण आहे, आणि प्रत्येकाचं कारण पास्ट लाईफच्या कर्मामध्ये आहे. आपण ती सगळी कर्म केलेली आहेत, आणि म्हणून आपल्या बरोबर सफरिंग चालू आहे. पण आपण काय करतो, आज आज काहीतरी होत आहे ना आपल्याला, मग आपण पुन्हा नवीन कर्म करतो. कोणाला तरी दोष देऊन, कोणाला तरी अडकवून, कोणाला तरी ग्रँटेड घेऊन, हे सगळं चेन बनवतो. मग आपल्या कर्माचं रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या शोल्डरवर न घेता दुसऱ्यावर डोक्यावर बसणं, हे आणखी नवीन कर्म आहे. आणि नवीन कर्माने आपण पुन्हा फसणार आहे. आपण फसणार आणि पुढच्यालाही फसवणार. आता मी कॉन्क्रीट कर्मावर येते. आता एक जनरल हे असतं की एक फॅमिली एक्झाम्पल घेते पहिलं मी, की आई वडिलांना समजा म्हणजे एक पॅरेंट आहेत, एक्झाम्पल घेऊ, एक एक एक्स वाय पॅरेंट्स आहेत, आई वडील आहेत, म्हणजे हजबंड वाईफ आहेत. काहींचं सगळ्यांचं आयुष्य काही सुखाचं नसतं, काहींना स्ट्रगल येतो खूप जास्त. सिच्युएशन्स अशा येतात की खूप जास्त कंटिन्युअस स्ट्रगल, फायनान्शियल, मेंटल, इमोशनल, असे आपण या स्टेजेस मधनं गेलेलो असतो. तसं लाईफ आल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला रिलेटिव्ह मदत करतात, है ना. आपण कोणाची तरी मदत घेतो, या आता आपण फ्रेंड सर्कलची मदत घेतो, कोणाची तरी होतेच, बरोबर हेल्प मिळते आपल्याला. आपल्याला काय असं होत नाही दोनच माणसं प्रचंड हे भोगतायत, असं होत नाही. कुठून तरी तुम्हाला हेल्पिंग हँड येतो, कारण तो परमात्मा पाहत असतो आणि तो सगळी केअर घेत असतो. कुठलं तरी आपलं गुड कर्म ओपन होतं, आणि कोणीतरी आपल्या त्या एक्स वाय हजबंड वाईफच्या हेल्पला येईल. मग त्यांचं त्या फेज मधनं जर्नी होत असताना मग कुठेतरी आपल्या आतमध्ये उपकाराची भावना निर्माण होते, की अरे नाही, आपल्याला या सिच्युएशन मध्ये अमुक लोकांनी आपल्याला मदत केली,
इट कॅन बी अवर रिलेटिव्स, इट कॅन बी फ्रेंड्स, किंवा आपले नेबर्स, का कोणी असू शकतं, किंवा ऑफिस स्टाफ म्हणा, कोणी असू शकतं. मग त्याचं जर हा पिरियड कंटिन्युअस अनेक काळापर्यंत राहिला, तर ते एक मोठं कार्मिकल बाइंडिंग म्हणतो आपण त्याला. मोठं आपण म्हणतो ना, असं आपण म्हणतो ना, अरे मी तुझ्या उपकारांच्या ह्याच्याखाली हे झालो आहे, इतके उपकार झाले तुझे, असं आपण एखाद्याला म्हणतो. तसं ते इतक्या लोकांचे उपकार, आई वडील म्हणजे जे काय एक्स वाय हजबंड वाईफ आहेत त्यांच्या शोल्डरवर आहे, त्यांचं आहे. ठीक आहे, मग त्यांना मुलं असतात, ती मुलं पुढे मोठी होतात. 99% पॅरेंट्स काय करतात, आपलं ओझं पोरांच्या डोक्यावर मांडतात, की आता आम्हाला या लोकांनी मदत केली. मग काय, आपले मामा मामी आहेत, काका काकू आहेत, आमके फ्रेंड आहेत, आमका वडिलांचा भाऊ आहे, मित्र आहे, आमका सोसायटीतला एक माणूस आहे, कोणी पण असेल, ह्या लोकांनी आपल्याला खूप मदत केली. मग ते अख्खा असा डोंगर तो मुलांच्या डोक्यावर ठेवतात आणि स्वतःच्या कर्माचं ओझं त्यांच्या डोक्यावर, आणि त्यांना सांगतात आता तुम्ही त्यांचं करा. हे मी समाजात फार बघितलंय. मला अक्षरशः काय म्हणू, मला चिडायला होतं हे सगळा प्रकार बघून. म्हणजे अंडरस्टँडिंगच नाही. तुमच्या कर्माचं तुम्ही जे ओझं म्हणजे क्रिएट केलं, ते तुमचं कार्मिकल आहे. त्या मुलांना त्यांचं लाईफ बघ, प्रत्येक सोल आपला जर्नी घेऊन येतो, प्रत्येक सोल आपली स्टोरी घेऊन येतो. त्याला ते सगळं जगायचं असतं, त्याला अनेक लोक आत्म्यांचे हे न्यूट्रलाइज करायचे असतात. तो ऑलरेडी टास्कवर आहे, त्याच्या डोक्यावर आणखीन एवढा मोठा डोंगर दिला, तो दबत जातो, तो याचं करतो, त्याचं करतो, त्याचं करतो, म्हणजे अननेसेसरीली यू आर क्रिएटिंग हर्डल फॉर दॅट सोल. फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अननेसेसरीली त्याला कर्मात बंधनात घालतो, आपल्या नात्याच्या, आपल्या बर्डनच्या. हे मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे, आणि हे कळतच नाही. चाललंय 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 चाललंय, सगळे असेच जगतात, चेन बनवतायत. आणि माहिती काय याचा अंत काय होईल, की हे सोल ग्रुपनी एकत्र येत राहतील. तू मला दिलं, मी तुला दिलं, मी मला दिलं, मी तुला दिलं, हे चालू राहणार आहे. कारण जर अननेसेसरीली त्या मुलांचं कर्म नसताना, त्यांच्या ह्याच्यामध्ये नसताना ते जर रिस्पॉन्सिबिलिटी घेत राहिले आणि करत राहिले, तर ते कर्मबंधनात अडकतात ना. त्याला केलंय, त्याला द्यायला यावं लागतं. मग त्या दोघांना पुन्हा सोल ना, त्या दोन सोल ना काहीतरी नात्याने जन्म घ्यावा लागतो एकत्र. हे माहितीये का? पण आपल्याकडे ही थ्योरी आहे, स्पेशली इंडियन ह्याच्यामध्ये. राग हे आला आला नाही पाहिजे तुम्हाला, आपल्या इंडियन कल्चरमध्ये रिलेटिव्स आपण बर्डन खाली इतकं जास्त प्रॅक्टिकल बनतच नाही आपण. इमोशन्स मध्ये इतके बाद जातो की काही अर्थ नाही त्याला. आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये इमोशन्स झिरो आहे, काही बेस नाही त्याचा. तो फक्त अडकण्याचा एक सापळा आहे खूप मोठा, इमोशन्सचा घाणेरडा सापळा आहे. आणि त्याच्यामध्ये सोल अडकत जातात, अडकत जातात, अडकत जातात, संपूनच नाही राहिलं लाईफ. हा मेन रूट कॉज आहे. तर हे झालं नाही पाहिजे. एकदम सिंपल फंडा आहे इथे. आता सिंपल फंडा हा आहे, जेव्हा टेक्निकली सांगते मी, जेव्हा एक्स वाय ला प्रेशर आलेलं आहे, एक्स वाय ला लाईफ मध्ये स्ट्रगल आला आहे. मी सुरुवातच करताना या स्टोरीची अशी केली होती, की परमात्म्याच्या कृपेने कार्मिकल ओपन झाल्याने कुठून तरी त्यांना मदत मिळते. ह्याचा अर्थ काय होता, की दे आर एंटायटल्ड टू रिसीव्ह हेल्प फ्रॉम फ्यू सोल्स. कळतंय का? की त्या लोक, त्या एक्स वाय कपलला तेवढी कृपा होती, तेवढं कर्म त्यांचं चांगलं होतं, म्हणून 10 ABCD असे 10 माणसं त्यांना उभे राहिले 10 दिशांनी. दॅट्स इट, न्यूट्रलाइज, संपलं.
पुन्हा त्यांनी मला मदत केली म्हणून माझ्या मुलांनी त्यांची मदत करा. दिस इज न्यू कर्मा. कळतंय? पण हे होत चाललंय पिढ्यान होत चाललंय. आणि मग जिथे हे होत नाही तिथे आपण लोकांना नावं ठेवतो. ह्यांना ह्यांना काही नात्यांची हे नाही किंवा जे काय असेल ते आपण बरंच काय काय बोलतो. माणुसकी नाही म्हणतो आपण त्याला. पण असं नसतं बनत काही. ऍक्च्युली युनिव्हर्स ह्याच्यावर चालत नाहीये. आपल्याला हेल्प मिळते कारण तो माणसाला आपण पूर्वजन्मात हेल्प केलेली असते म्हणून तो तेवढं द्यायला आपल्याला येतो, देतो आणि निघून जातो. त्याला शोधून पुन्हा त्याला करायला जायचं नसतं. आणि जर घ्यायला येणार असतो तर तो येतो परत. मग आपण जर जास्तच घेतलं असेल तर. पण ती चेन नाही बनवायची असते. अशाने आपण आपल्या मुलांनाही दबावाखाली घालतो की तू या 10 जणांचं कर. हे असं नाही चालत. कर्म या पद्धतीनं नाही होत. कर्म असतं ज्याच्याकडं आता तुम्ही माझ्याकडनं काहीतरी घेतलं असेल म्हणून मी तुम्हाला आज देतीये. दॅट्स इट. तुमचं माझं घेणं न्यूट्रलाइज झालं, रिश्ता खतम. इतकं क्लिअर आहे. त्याचं असं 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 गुंफून चेन नाही बनवायची असते आपण. हे आजपासून कळलं पाहिजे तुम्हाला. आणि जे आपण केलेलं कर्म आहे ना त्याची ओझी आपणच व्हायची. आपण हँड ओव्हर नाही करायचं. जशी इस्टेट देतात ना ती सुद्धा घेऊ नये म्हणून सांगितलंय आध्यात्मिक ह्याच्यात. पारंपरिक दागिने पिढ्यानपिढ्या पुढे जातात. दॅट इज ऑल्सो नॉट गुड थिंग. ते सगळं मिक्सअप करत 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 पुढच्यापर्यंत जातं. खूप विचित्र वाटतील हे विचार पण दिस इज आध्यात्मिक टीचिंग्स. हे असेच आहेत. ही रिअल स्पिरिच्युअल टीचिंग्स आहेत. कारण इथे सोडण्याचा अभ्यास केला जातो, गोळा करण्याचा नाही. मग ते तर मटेरियल लाईफ आहे, त्याच्यामध्ये काही कोर्स नाही करावा लागत. स्पिरिच्युअल टीचिंग्स मध्ये आपण रिलीज करत जातो, सोडत जातो, आपण बाहेर पडत जातो. उलटा जर्नी आहे. ह्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी कर्मबंधनात अडकवतात. स्वतःला अडकवतातच, आपल्या बरोबर 10 जणांना अडकवतात. आपल्याला काही अधिकार नाहीये की मला एखाद्याने मदत केली म्हणून मी त्याचे उपकार फेडायला दुसऱ्याला कोणाला तरी सांगेन की तू याचं कर आता जन्मभर. अजिबात नाही. आय एम डुईंग बॅड कर्म. हे थांबवलं पाहिजे. कारण ह्याच्यातनं होतं काय माहितीये, टेक्निकली ऍक्च्युली सांगते मी काय होत. जर एक्स वाय नी जे काही झालेलं आहे त्याची मुलं आहेत वाय आणि झेड. ठीक आहे. त्या वाय झेड ना त्यांचं फेडत बसावं लागतं. आई वडिलांचे केलेले उपकार जे त्यांच्यावर झाले ते फेडत बसावे लागतात. त्याच्यामध्ये त्यांचं भयंकर सफरिंग होतं. अक्षरशः असं मशीन मध्ये ग्राइंडिंग होतं ना तसं, ऊस कसा जातो असा, अक्षरशः तसं होतं. कारण स्वतःचे तर न्यूट्रलाइज कराच आणि दुसऱ्यांचे पण करा. दिस इज व्हेरी डिस्गस्टिंग अँड पेनफुल. आणि मग तो आत्मा तळतळत असतो आतमध्ये, वरून नाही दाखवत. कारण आई वडिलांचं दाखवायचं नाही, प्रेमाने करायचं. रिस्पॉन्सिबिलिटी. भारतीय संस्कृती आहे आपली, आपण प्रेमाने करायचं असतं म्हणून आपण करतो. दळण दळत राहतो. आतमधनं आत्मा मगाशी सांगितलेल्या बॅक ऑफ द माइंड, इमोशनल मेंटल बॉडी मध्ये हे सगळं स्टोअर होतं आणि भयंकर ब्लंडर घडतं सोल बरोबर. आणि मग तेच एखादं चाइल्ड आई वडिलांना पनिश करायला उलट्या रिलेशन मध्ये कधीतरी येईल. ही चेन आहे, ही आपण भोगतोय आपल्या घरांमधनं. ही मी ऍक्च्युली रियालिटी ठेवलेली आहे समोर. आणि हे सेम आपण बाहेर लोकांबरोबर करतो. आपण काय करत असतो त्याच्यावर लक्ष असणं फार आवश्यक आहे. जिथे आपण इमोशनल जास्त होतो, काय आहे ना ब्रेन आणि हार्टचं प्रॉपर कनेक्शन आणि बॅलन्स लागतो.
म्हणतो ना आपण दिल से सोचने वाले और दिमाग से सोचने वाले. तर दिमाग आणि दिलचा बॅलन्स पाहिजे तिथे. कुठेही जास्त नाही चालू, वर खाली चालत नाही, बॅलन्स. प्रॅक्टिकली बोलतेय मी आहे. आणि जिथे तुमचा बॅलन्स गडबडतो तिथे अशा चुका होतात, ब्लंडर्स होतात, आणि मग कार्मिकल बंधन आलंच आलं. आणि असे अनंत जन्म आपण गोल 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 त्या चक्रामध्ये फिरत राहतो. मग अशी मी टेंडन्सी म्हणलं, सोल टेंडन्सी. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पोथीमध्ये एक स्टोरी सांगितली आहे की एक महाराज असतात, ते ध्यान लावून बसलेले असतात, जे ऍक्च्युली देह ठेवून ते श्रीपादांना भेटायला गेलेले असतात. कोणते स्वामी, नाव विसरले, एनिवे. तर ते ते त्यांनी सांगितलेलं असतं की एखादा मृत जीव आला, मृतदेहाला घेऊन कोणी आले तर या तर नदीत पाण्यात सोडून द्या, नाहीतर जमिनीखाली मातीखाली त्याला गाडून ठेवा, अशी आज्ञा देऊन ते गेलेले असतात. पळणीस्वामी, हा. तर पळणीस्वामींनी अशी आज्ञा दिलेली असते. तर तिथे जे 2-3 शंकर म्हणून शंकर भट्ट असतात आणि आणखीन 2-3 असतात. तर मग तिथे लोक यायला लागतात दर्शनाला स्वामींच्या. तर मग ते अन्नधान्य घेऊन येतात. तर हे लोक शिष्य जे असतात तिथे अवेलेबल, ते ठरवतात की अन्न पाणी आपण बनवू आणि ते त्यांनाच वाटू, नैवेद्य दाखवून आलेल्या लोकांना खायला होईल, दर्शनाला आलेले. तर असं सगळं तयारी करत असताना त्यांच्यातलाच एक, ते आगीचं हे लावायचं म्हणून नारळाची हे पडलेली असते ती उचलायला आणायला जातो. ती उचलतो तर त्याच्या खाली ती एक नागिण बसलेली असते, ती त्याला डंख मारते. ती असा डंख मारते की तो तत्क्षणी मरतो भक्त. ठीक आहे. तर तो भक्त मेल्यानंतर स्वामींनी आधीच आज्ञा दिली आहे की जर मृतदेह घेऊन कोणी आलं तर त्याला जमिनीत गाडून ठेवा, मातीखाली, नाही तर पाण्यात सोडा. तर हे शंकर भट्ट त्या बरोबरच्या माणसाला, आपल्या बरोबरच्या, त्याला ते जमिनीत गाडून ठेवतात. तर ते झाल्यानंतर 10 दिवसांनी ते स्वामी परत येतात दर्शन घेऊन, श्रीपाद श्रीवल्लभांचं सूक्ष्म बॉडीमध्ये जाऊ ना, ऍस्ट्रल बॉडीमध्ये. तर ते दर्शन घेऊन आल्यानंतर ते पहिले पहिले त्या भक्ताचं नाव घेतात आणि त्याला ते विचारतात. तर श्री शंकर भट्ट सांगतात की अहो असं असं झालं, त्याला सर्पिणीनं डंख केला आणि तो मृत झाला. तर ते काय कवड्या वगैरे देतात आणि ते सांगतात की 4 दिवसांना, 8 दिवसांना. आणि ते सर्पाला बोलवून घेतात की श्रीपादांची आज्ञा आहे, परत ये, ज्याने डंक केलाय. तर ती सर्पिण अशी असते, पूर्वजन्मात तिनं एका दत्तभक्ताला जेवायला घातलेलं असतं आणि बाकी ती ऑलरेडी अख्ख्या जीवनभर अत्यंत दुष्ट आणि अशी वाईट तोंडानी फटकळ अशी अशा पद्धतीची स्त्री असते. तर होतं काय की ती जेव्हा वर जाते तेव्हा तिला विचारतात, तुला आधी पाप भोगायचं का पुण्य भोगायचंय? तर ती म्हणते, पाप वगैरे जे काय असेल तर मी ते पहिले भोगते आणि मग पुण्य भोगते. ते थोडं आहे ते पहिले करते. तर तर त्यामुळे ती सर्पिण म्हणून तिथे आलेली असते, सर्प जन्मामध्ये आलेली असते, सर्प देहामध्ये. आणि तिथे त्यांनी श्रीपादांच्या पोथीत उल्लेख केलाय की तिच्या आत्म्याचा स्वभाव म्हणजे तिची टेंडन्सी, ज्याला त्याला डंख मारणे, म्हणजे काय आपण मराठीत म्हणतो ना, प्रत्येकाला ज्याला त्याला डंख मारत असतो, म्हणजे काय बोलतो की घालून पाडून बोलतो, जीव दुखवतो दुसऱ्याचा, म्हणजे डंख मारणे. ती तिच्या सोलची वृत्ती असल्यामुळे इथेही तिनं तेच केलं. जशी त्यांनी झावळी उचलली, तिनं पहिला डंख मारला. तिने हे नाही बघितलं की तो काय करतोय, तिला काही करतोय का काय करतोय. तिने पहिले त्याला डंख मारल्याबरोबर तो मृत झाला. त्याचं कृत्य पूर्वजन्माचं असं असल्यामुळे त्याला मृत्यू योग आला, हेही सांगितलेलं आहे. पण त्यातनं श्रीपादांच्या कृपेने त्याची सुटका झाली. त्याचा दुसरा योग असा असतो की त्याला श्रीपादांचं दर्शन फिजिकल बॉडी मध्ये राहून मिळणार नसतं, म्हणून त्याला ऍस्ट्रल मध्ये घेऊन गेलेले असतात आणि तो ऍस्ट्रल सूक्ष्म शरीरात राहून श्रीपादांचं 10 दिवस दर्शन घेऊन वापस आलेला असतो आणि त्याला पुन्हा देहात प्रवेश करवतात आणि त्याला जिवंत करतात ते स्वामी. तर अशी स्टोरी आहे. मी इथे ती यासाठी सांगितली की आत्म्याचा स्वभाव, आत्म्याला सुद्धा स्वभाव असतो.
आणि तो स्वभाव आपल्यामध्ये दिसत असतो. प्रत्येकाचा जो मेजर स्वभाव आहे तो त्यांनी ओळखावा की हा माझ्या आत्म्याचा स्वभाव आहे. मेजर क्वालिटी असेल ती, मेजर मेजर एरिया, मेजर क्वालिटी, ती तो आत्म्याचा स्वभाव असतो. मग हा स्वभाव बनला कुठून? ते मेनी इन्कारनेशन मध्ये त्याच 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 गोष्टी सटल लेवलवर, सूक्ष्मामध्ये, मेंटल इमोशनल बॉडीमध्ये सतत केल्यामुळे तो त्याचा स्वभाव बनला. कारण ती एनर्जी सतत सोल बरोबर जातीये, कायम ती एनर्जी बरोबरच आहे. तो एनर्जी आणि ती एकरूप होऊन जातात. ही त्याची टेंडन्सी बनते. टेक्निकली समजावते मी काय ऍक्च्युली होतं काय, आणि तो त्याचा स्वभाव असतो. तर प्रत्येकाने बघायचं माझा ओरिजिनल स्वभाव काय आहे. म्हणजे आपला शरीरातला स्वभाव नाही, हो मी छान आहे, मस्त आहे, मला लोक आवडतात, मला माणसात झालं, हा स्वभाव नाही बोलत आहे. की प्रापंचिकाचा स्वभाव आहे, मला अन्नामध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे बनवण्यामध्ये. मी निगेटिव्हली नाही बोलते, चांगल्याने बोलते. की काय मला मला एक पर्टिक्युलर पद्धतीचेच सोसायटीमध्ये मला आवडतं, किंवा ही लाईफस्टाईल आहे, अमुक आवड आहे, देवाधर्माची आवड आहे, देवाधर्मामध्ये पण मला अमुक पद्धतीची साधना करायला आवडते. दॅट इज सोल नेचर, ओरिजिनल. ते आपलं कायम राहतं, कन्सिस्टंट प्रत्येक लाईफ टाइम मध्ये. तो पॅटर्न असतो, आणि म्हणून म्हणतात पॅटर्न कॅरी होतो. सोल पॅटर्न, सोल नेचर, सोल टेंडन्सी, ती ती कंटिन्यू राहते आपली. ती सोल टेंडन्सी आपल्याला एकदम प्युरिफाईड स्टेट पर्यंत न्यायची आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला चांगले विचार आणि आपल्या कर्माची पहिले तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलं पाहिजे. जे मी केलं त्याला मी जबाबदार आहे. आपल्याला पाठीचा कणा असला पाहिजे जगताना. आपण इंडिपेंडेंटली जगलं पाहिजे. मागच्या वेळेला मी म्हणलं होतं की आपण एक्सपेक्टेशन खूप ठेवतो. अरे पण जेव्हा आपण एक्सपेक्ट करतो, वी आर क्रिएटिंग न्यू कर्म आणि बंधन. म्हणजे आपण कर्मबंधनात अडकवतोय दुसऱ्याला. ते घ्यायला द्यायला पुन्हा यावं लागणार आहे. इतकं मायन्युटली काम करतं. कोणाकडनं काही घ्यायचं नाही, कोणाला काही द्यायचं नाही कारणाशिवाय. हे कधी कळायला लागतं? आपण देणं आहोत का हे कळायला पण लागतं काही टाइम नंतर. आपल्याला आतूनच कळतं की अरे नाही, मी काही देणं बनत नाही या व्यक्तीला. आता नाही, काही दिवस केलं, आता नाही करायचंय, असं मेसेज येतो आतून. ती क्लॅरिटी येते. ते कधी येणार सगळं? जेव्हा आपण स्वच्छता करणार आतमध्ये. त्याच्याशिवाय तो सूर्यप्रकाश दिसत नाही ना, ती क्लॅरिटी येत नाही. त्याला इंट्युइशन म्हणतात काही लोक. काही नाव द्या, पण आपण म्हणू नाही आम्ही एवढे प्रगत कुठे, आम्ही एवढे आमची साधना, त्याला काही अर्थ नाहीये. आपण सगळं आजही करू शकतो, पण पुन्हा निगेटिव्ह थॉट, मी अशीच आहे, मी अमकच आहे, माझं इतकं नाही तितकं नाही. म्हणजे आपल्याला रमाला आवडतंय खाली ग्रॉस मध्ये. असं नाही करायचं. कायम पुढचा विचार करायचा, पुढचा ग्रोथ ग्रोथ ग्रोथ. कोणाकडनं पैसे घेऊ नये विनाकारण. आपण ज्या परिस्थितीत परमात्म्याने आपल्याला ठेवलं, आपण त्याच्यातच राहावं. उपाशी राहायला लागलं तरी चालेल, अशी कसम खाल्ली पाहिजे. जर तुमचं उपाशी राहणं नसेल तर नक्की कुठून तरी येतं. ते आहे आपल्याला एंटायटलमेंटने मिळणं. हे मगापासून मी सांगते. ती मदत येते, मग ती परत फेडायला नाही जायची. समजून जायचं मला मदत आली म्हणजे मी एंटायटल्ड होते. माझं पूर्वकर्मी, मी कधीतरी अमुक माणसाला मदत केली असेल. आपल्याला स्टुडंट येतो, आपल्याला क्लास मिळतो, आपल्याला जॉब मिळतो, काहीतरी काम होतं, आपल्याला पैसे मिळून जातात. आपल्याला उपाशी ठेवत नाही देव, कारण आपण उपाशी राहण्याचं आपलं कर्म नाही आहे. पण एवढा विश्वासच नाही आपल्यामध्ये, आपल्याला घाईच जास्त. आहे नाही, आहे नाही, संपले संपले, घेऊन घ्या कोणाकडनं तरी, नातेवाईकाकडनं, दुसऱ्याकडनं, समाजातनं. नाही घ्यायचं. परीक्षा बघा काय, तेव्हा कळतं आपण काय लायक आहे. तुम्ही जर ती नर्मदा यात्रा ऐकली असेल
तर एका पॅच मध्ये भिल्ल बहुतेक जे नर्मदेचे माहेरचे, नर्मदा मातेचे माहेरचे नातेवाईक म्हटलं आहे त्यांना, मामा लोक, ते लोक अक्षरशः सगळं उतरवून घेतात, कपडे सुद्धा उतरवून घेतात. तर त्या बाईंनी असं म्हटलंय एक वाक्य, ते अगदी उत्तम आणि सही आहे वाक्य, की जर मी हे कर्म, माझ्या अंगावरचं वस्त्र उतरेल, मी बाई माणूस आहे आता, माझ्या अंगावरचं वस्त्र उतरून मी नग्न व्हायचं जर माझं कर्म पूर्वजन्मात केलेलं असेल, तर मी खुशाल ते कर्म पूर्ण करीन आणि न्यूट्रलाइज करीन माझं. त्या संकल्पाने त्या पुढे जातात, त्या काट्याकुट्याच्या डेंजरस पाथवरनं. आणि गंमत म्हणजे त्यांच्यावर तशी काहीही घटना होत नाही, कारण त्या कार्मिकली हे नाही आहेत ते घडावं म्हणून. पण एवढं धारिष्ट्य आणि एवढा जबरदस्त विल पॉवर आपल्यात हवा, जे आहे ते फेस करण्याचा, आपल्याला आधीच घाई होत. संपलं तर काय करू, नाही मिळालं तर काय करू, नाही झालं तर काय करू, नाही झालं तर नाही झालं, राहिलं तसंच, म्हणजे आजच्या समजून घ्यायचं, अच्छा म्हणजे मी काहीतरी केलेलं होतं, ठीक आहे, भोगा, न्यूट्रलाइज करा, पुढे जा. आपण आधीच हेल्प घेतो, आधीच आरडाओरडा करतो, आधीच का प्रॉब्लेमला फेस करायला आपण घाबरतो, का मदत मिळावी म्हणून अपेक्षा ठेवतो, आपण कर्मबंधनात अडकवतो स्वतःला. कर्माचा हिशोब ना फार मायन्यूट आहे, मी काय बोलू तुम्हाला. आणि आत्मा ते सगळं करत असतो. म्हणजे बरेच अनुभव आहेत, माझा अभ्यास दिवसानुदिवसाला माझा अभ्यास वाढत चाललाय, आत्म्याचा, शरीराचा, आपल्या एनर्जी बॉडीजचा. कारण मी त्या फेज मधनं चालली आहे, पण मी ते सगळं नाही सांगू शकत, कारण ते कळणारच नाही. पहिले हे बेसिकच कळलं पाहिजे आपल्याला. खूप मायन्यूट आहे कर्माचं कॅल्क्युलेशनच, खूप मायन्यूट आहे. गैरसमजाने सुद्धा लोक कर्म करत राहतात. म्हणजे माझा गैरसमज झाला, अमक्याने चोरी केली, तरी ते मी जे विचार केला असेल ते सुद्धा कर्माचं मला हे भोगावं लागेल. म्हणजे मग हे गैरसमज नावाचा वस्तू काय आहे, ऍब्स्ट्रॅक्ट आहे ना कॉन्सेप्ट तो. मिसअंडरस्टँडिंग इंग्लिशमध्ये. मिसअंडरस्टँडिंग ही काही वस्तू नाही आहे, ते थॉट प्रोसेस आहे ना, इथे चालू आहे ना, त्याचे रिझल्ट. ती तेच सांगते की इथे जे चालतं ते भयंकर रिझल्ट येतं. इथून जे होतं आपल्या हातातनं, शरीरातनं, ते कर्म इतकं पॉइझनस नाही आहे, इतकं डेंजरस नाही आहे, जितकं इथलं वालं आहे. दुसरं एक्झाम्पल देते. एखाद्या माणसानी ए नी बी चा खून केला, ठीक आहे, त्याने स्टॅबिंग केलं, खून केला, तो मनुष्य मेला. आणि एका सोल्जरनी शत्रूला थांबवून गोळ्या झाडणं, थांबवण्यासाठी, दॅट इज ऑल्सो मर्डर, दिस इज ऑल्सो मर्डर. पण दोन्हीच्या इथे फरक आहे, ऍक्शन सेम आहे. मर्डरच्या रिटर्न मध्ये मर्डर मिळणार आहे, ज्यांनी खून केलाय, ठरवून मारलंय, कारण त्याच्या मागे सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत, ती ऍक्शन घडण्याच्या मागे, त्याला खूनच मिळणार रिटर्न मध्ये. आणि ज्याने शूट केलेला आहे, सोल्जर, त्याला रिटर्न मध्ये ऑपरेशन फॉर्म मध्ये इंजुरी एक्सपिरियन्स होते. फरक आहे ना दोन्ही, कारण त्याच्या इथून निगेटिव्ह एनर्जी नव्हती, तो देशासाठी लढतोय, त्याने ठॅ 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 गोळ्या मारल्या, कारण त्या एका शत्रूच्या सैनिकांनी घुसण्यामध्ये त्याचे 10 किंवा अनेक हजार देशवासी धोक्यात होते, आणि म्हणून त्यांनी शूट केलेला आहे. या दोन मर्डर्स मध्ये खूप जमीन आसमानचा डिफरन्स आहे, आणि जमीन आसमानचा कार्मिकल बंधन आहे, हा फरक आहे. इथून काय प्रोजेक्ट होतं ते महत्वाचं आहे, शरीराकडनं काय प्रोजेक्ट होतं, कारण शरीराकडनं तेव्हाच प्रोजेक्ट होतं जेव्हा ते इथे असतं. आपण म्हणतो ना समोरच्याला, आपण भांडणं होतात आपली घरात, बाहेर, समाजात, कुठे पण, आपण त्या समोरच्याला म्हणतो तुझ्या डोक्यात होतं ना म्हणून तू बोललास, बोलतो की नाही आपण, तुझ्या मनात होतं ना तेच तू बोललास, असं आपण बोलतो त्याला. असं पण म्हणतो का नाही, तू स्पॉन्टॅनियसली बोलून गेला, चल चल जा, ठीक आहे, इट्स ओके फाईन, असं नाही म्हणत आपण त्याला.
आपल्यालाही माहितीये, डोक्यात असतं तेव्हाच माणूस आपल्याला रागाने बोलतो, डोक्यात असतं तेव्हाच टॉन्ट मारतो, डोक्यात असतं तेव्हाच कुचकं बोलतो, डोक्यात असतं तेव्हा शब्दांचे बाण सोडतो, डोक्यात असतं तेव्हाच इंटेन्शन सोडतो. इथे असतं, प्रत्येक कर्म इथून निघतं. त्यामुळे मी खूपच छान आहे, मग मी सगळं देवदेवच करत असते, या बोलण्याला काही अर्थ नाही. टोटली झिरो आहे ते. इथून जे होतं, आत्मा ते कृत्य करत असतो. आणि आत्मा नुसतं फिजिकल बॉडी मध्ये राहून नाही करत, इनर वर्ल्ड म्हणतात त्याला, सूक्ष्म जग, त्याच्यात सुद्धा काम करत राहतं. म्हणजे कसं, मी तुम्हाला एक्झाम्पल देते, कारण कळणार नाही एक्झाम्पल दिल्याशिवाय. आपण स्वप्न बघत असतो झोपेमध्ये. झोपेमध्ये आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला आत्मा बाहेर पडतो, इमिजिएट, ऑन द स्पॉट. ज्या क्षणाला आपल्याला गाढ झोप लागली, आपला आत्मा शरीराबाहेर पडतो. शरीराबाहेर पडतो म्हणजे तो काही सुटून नाही जात. एक सूत्रात्मा असतो, तो नाभीला बांधलेला असतो, आपल्या नाभी चक्राला. म्हणजे कॉर्ड, पतंग जसा असतो ना, पतंगाची आपल्या हातात असते, त्या ह्याला गुंडाळलेली असते. तसंच आपल्या नाभीला धागा गुंडाळलेला असतो, आणि तो धागा घेऊन मस्त पतंगासारखा आकाशात निघून जातो, ऍस्ट्रल मध्ये निघून जातो, सूक्ष्म जगामध्ये निघून जातो. आणि आपला आत्मा जे काय काम करतो, ते कधी कधी स्वप्नासारखं आपल्याला दिसतं. दरवेळेस स्वप्न किंवा ड्रीम हे ऍस्ट्रल ट्रॅव्हल नाहीये, त्याला ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतात इंग्लिशमध्ये, सूक्ष्म जगात फिरणं. आणि हा माझा नाही होत असं नाहीये, प्रत्येक जीव बाहेर पडतो रात्री झोपेत. झोपला की बाहेर पडला, पण त्याला त्याचा आत्मा झोपून थोडी, तो त्याला आत्म्याला थोडी झोप आहे. झोप, टायर्ड तर बॉडी होते ना, फिजिकल बॉडी झोपते. घाबरण्याची गोष्ट नाही आहे ही खरी गोष्ट आहे. ह्याच्यात घाबरून काही नाही होत. मग बापरे, मग मी आता झोपतच नाही रात्री, दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडेल. आत्मा झोपलं की बाहेर पडतो, बाय डिफॉल्ट आहे सिस्टम. बाहेर पडल्यानंतर काहींचा आत्मा फिरून येतो, मग आपल्याला स्वप्न पडतं, अरे मी ना ट्रिपला गेले होते, अरे मी ना इकडे गेले होते, आम्ही हे केलं होतं. पण तुम्हाला माहितीये, जेव्हा स्पिरिच्युअल ग्रोथ व्हायला लागते, म्हणजे एक हायर लेवलवर क्रॉस केल्यानंतर आत्मा काय करायला बाहेर पडतो माहितीये? आयदर हायर ग्रेड डिवाइन टीचिंग, सिक्रेट टीचिंग शिकायला बाहेर पडतो, नाहीतर तो सर्व्हिस साठी बाहेर पडतो. सर्व्हिस म्हणजे सेवा, त्याला म्हणतात इनर वर्ल्ड मध्ये सर्व्हिस करून येणं, किंवा शिकवायला जातो, डिवाइन वर्क करायला जातो आत्मा. आपण जे काम करत असतो ते फक्त फिजिकल बॉडी मध्ये नाही, आपण सूक्ष्म देहामध्ये पण सायमल्टेनियसली काम करत असतो जेव्हा आपण झोपतो. ठीक आहे, तर म्हणून आपलं इथे क्लीन असणं फार आवश्यक आहे. आपण तेच काम करतो जे आपण इथे इथे इथून असतो. तर पहिले प्युरिफिकेशन इथे झालं पाहिजे. आपले विचार, आपल्या कर्माची रिस्पॉन्सिबिलिटी शोल्डरवर घेणं, स्वतःच्या जे केलंय ते भोगणं, फिजिकली मेंटली इमोशनली त्रास होत असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सहन करणं. कारण जोपर्यंत आपण सहन नाही करत, तोपर्यंत आपलं ते कर्म न्यूट्रलाइज नाही होत, संपत नाही, पुढच्या जन्मात दुखणं येतं. तुम्हाला हे माहितीये की मागच्या जन्मी असलेलं दुखणं दुसऱ्या जन्मात पण पुन्हा येतं. असे अनेक रोग आहेत की रिपीट होतात अनेक जन्म. स्किन डिसीजेस आहेत, अर्थरायटिस सारखे रोग आहेत, कॅन्सर सारखे रोग आहेत, जे मेजर रोग आहेत, जिथे इमोशनल बेस आहे, इमोशनल रूट कॉज आहे. स्किन डिसीजचा इमोशनल रूट कॉज आहे, अर्थरायटिसचा इमोशनल रूट कॉज आहे, कॅन्सरचा कार्मिकल आणि इमोशनल रूट कॉज आहे. असे अनेक आहेत, आता ते मी यादी नाही सांगत, पण ते रिपीटेडली होतात. म्हणजे आपलं कर्मातनं असतात ते, किंवा इमोशनल बॉडीमुळे. ते आपण भोगले पाहिजेत. आपण दुसऱ्याला नाही सांगू शकत, बोलू नाही शकत, आपण त्याचं हे नाही करू शकत. आपल्याला, आपण ते संपवावे लागतात. भोगणं म्हणजे काय? संपवणं, न्यूट्रलाइज कर.
आता माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी मला पायाला काही कारणाने, फक्त तळपायाला, असा तळपाय असं सुरीनं कापल्यासारखं अचानक व्हायला लागलं होतं. माझ्या लक्षात आलं होतं ते, की माझं काहीतरी कार्मिकल आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे. तेव्हा कळत नव्हतं काही, पण एवढं निश्चित कळलेलं होतं, एवढा अभ्यास होता तगडा, की काहीतरी गडबड आहे. मी एकही दिवस महाराजांना म्हटलं नाही की मला बरं करा, मला औषध द्या, मला रस्ता दाखवा. मी काहीही म्हटलं नाही, कारण माझ्या लक्षात आलं होतं रातोरात एक म्हणजे असं अचानक आलं, तसं ते अचानक संपेल, पण मला हे संपवलं पाहिजे. मी त्याच ह्याच्यामध्ये मी नोकरी केली आणि मी 2 वर्षाचं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन रेग्युलर जाऊन कॉलेजला केलं. मला पायावर चालता येत नव्हतं. मी शूज घालायचे, जेणेकरून ते शूजचं बॉटम माझा टच होईल आणि मी व्यवस्थित वॉक करू शकेन. लिटरली सुरीनं कापल्यासारखे, रक्त नाही, पस नाही, काही नाही. प्रचंड दुखायचं, भयंकर दुखायचं, ठणकायचं ते. पण त्याच्यातनं ना रक्त येत होतं, आंघोळ वगैरे करवते, पण ते पस बीस कधी काही झाला नाही. म्हणजे ते काहीतरी विचित्र होती ना गोष्ट. मला कळलेलं होतं ते का झालं, तेही कळलं होतं, आणि ते संपवायचंय हेही कळलं होतं. मी कुठलीही मदत मागितली नाही, कुठल्याही पद्धतीनं हिलिंग करण्यासाठी मी डॉक्टर्स कडे गेले नाही. कारण ते म्हणजे असं नेलं मला, माझ्या हसबंडनी मला नेलं, पण तिथे काहीतरी लोक तिसरंच बडबडायचे, त्यामुळे ते कुठलं औषध मला लागू पण नाही झालं, आणि मी घ्यायचं सोडून दिलं. मी 2.5 वर्ष का 3 वर्ष काढले त्या स्टेजमध्ये पूर्ण. आणि गेलं कसं, तर आम्ही सहज म्हणून, म्हणजे माझ्या हसबंडना बरं नाही म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, साधा एमबीबीएस डॉक्टर. आणि हे मला म्हणाले की तू जस्ट दाखव जरा ते, कदाचित काहीतरी औषध मिळेल. त्यांनी एवढीशी ट्यूब दिली कसली तरी, सगळं गायब. मग ती ट्यूब मिळायला मला 2.5-3 वर्ष लागावी, पण मी ते संपवलं, कारण मला माहिती होतं की मला हे संपवायचंय. आपण रडायचं नाही, आपण बेकायचं नाही, आपण मदत मागायची नाही, आपण संपवायचं. हे जेव्हा कळायला लागतं ना, तेव्हा आपल्याला मदतही मिळते आणि आपल्याला ते सहन करण्याची ताकदही मिळते. हे मी माझ्या अनुभवांनी बोलते. शारीरिक, मानसिक जेवढे ताप म्हणतात त्याला, ताप, त्रिविध ताप आपल्याला ते येतात, कारण ते कर्मबंधनातून आलेले असतात, आणि ते येतात तर ते संपवायचे असतात. त्याच्यासाठी दुसऱ्याला गृहीत धरायचं नसतं, आपलं ओझं दुसऱ्यांच्या डोक्यावर द्यायचं नसतं, आपली कर्म आपण दुसऱ्याला सोपवायची नसतात. आपण आपलं संपवायचं, नाहीतर त्यालाही फसतो, आपण फसतो, आणि तिसराही फसतो. असे 3-3 लोक मग 4 बनून येतात आपल्या समोर. हे आहे कर्माचा हिशोब, हे आहे कर्म. आणि ते कर्म जेव्हा आकाशिक रिडिंग म्हणतो आपण, रिडिंग, ते आकाशिक रिडिंगचा एक अभ्यास आहे वेगळा. त्या आकाशिक रिडिंग मध्ये तुम्ही जर विचार, किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन, हिप्नोथेरपी, या एक काही टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये ते ओपन होतं. जेव्हा डिसीजेस घेऊन जातो आपण पास्ट लाईफ रिग्रेशनला, की काय काय खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, किंवा दुखणं आहे एखादं, की बाबा काय आहे मला, किंवा फोबिया आहे कसला, वॉटर फोबिया, हाईट फोबिया, खूप जास्त का आहे, तर कळतं की मागच्या जन्मात पाण्यात डुबून मेला, किंवा कुठेतरी फसला, लिफ्ट मध्ये अडकून मेला होता, म्हणून तो फोबिया. तसं असं कंटिन्यू होत असतं ते इलनेसेस सगळे. तेव्हा हे कळतं की का झालं होतं. त्या अभ्यासांमध्ये आपले पूर्वजन्म ओपन करून बघता येतात की रूट कॉज काय आहे, कुठे कुठे अडकलोय आपण. आणि मग त्याच्यात ते लोक हिलिंग पण करतात, त्यांना येतं ते. मला नाही माहिती हे सगळं, माझा असा वाचून अभ्यास आहे, मी काही हे प्रोसेसेस करत नाही. पण मी हे सांगते की हे सगळं अशी स्टोरी आहे लाईफची.
आपल्याला वाटतं आपण आता आहे तेच आपली मजा, आपल्याला मुलं दिसतात ती तेच 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 ते एवढूसच वाटतं आपल्याला, खूप मोठं आहे. तर कर्म आपलं कोणतं आहे, दुसऱ्याच्या कर्माचं ओझं कोणतं आहे, हे सुद्धा विवेकानेच कळतं. विवेक म्हणून फार महत्वाचा आहे. प्रत्येक एवढ्या एवढ्याशा गोष्टीत विवेक सोबत पाहिजे, हातात हात पाहिजे, तर मार्ग अत्यंत सोपा होतो. नाहीतर तो फार कठीण आहे. आपण जेव्हा मगाशी सांगत होते, आपण रोल प्लेस करत असतो तेव्हा आपण एखाद्या ठिकाणी आपण आपल्या आई वडिलांना कव्हर करतो, मुलांना कव्हर करतो, याला वाचव त्याला वाचव. अरे पण प्रत्येकाचा सोल जर्नी आहे. त्याला जसा एक्सपिरियन्स येणार तसाच येणार. जसं यात्रेचं म्हणतात, यात्रेमध्ये जर 4 लोक गेले परिवाराचे, चारांना 4 अनुभव येतील. कारण त्याची त्याची सेटअप कशी असेल तसा तसा अनुभव येतो. प्रत्येकाला सेम नाही येत. म्हणून ना जर्नी कळला पाहिजे. म्हणून मुलांचा त्यांचा जर्नी आहे, पार्टनरचा त्याचा जर्नी आहे, माझा माझा जर्नी आहे. आपण एकत्र का आलो? कोऑपरेशन द्यायला फक्त. आपण एकमेकांचं घेऊ देऊ नाही शकत, पण आपण त्याला कोऑपरेट करू शकतो. एखाद्याचं सफरिंग जास्त आहे, त्रास होतोय फॅमिली मेंबरला, तर आपण त्याला लव आणि काइंडनेस देऊ शकतो. त्याला आपण एक ऊब देऊ शकतो प्रेमाची, आणि त्याला आधार देऊ शकतो. कोऑपरेशन. आपण बघतो एका फॅमिलीतच मुलं असतात ती वेगळी वेगळी असतात, स्वभाव वेगळे, वृत्ती वेगळी, वागणं वेगळं, टेंडन्सी वेगळ्या. ते का? ते सोलचे आपले जर्नी आहेत, आपल्या टेंडन्सीज, आपले पॅटर्न आहेत. इतकं मायन्यूटली जर बघितलं ना फॅमिलीला, तर लक्षात येईल अरे एव्हरी सिंगल केस इज डिफरंट. आणि मग त्यांना त्यांची जर्नी करू द्यावी. जिथे अडतील तिथे कोऑपरेशन द्यायचं असतं. आपण त्याच्या जर्नीत सामील नाही, पार्टिसिपेशन नाही द्यायचं असतं. ते इमोशनल पार्ट झाला. इमोशन येत नाहीत कधी स्पिरिच्युअलिटी मध्ये, अजिबात नाही. इमोशन्स कुठे येतात माहितीये का? लव्हिंग काइंडनेस, मर्सी अँड कम्पॅशन. सर्व जगाला प्रेम देण्याचा येतो, संत भाव येतो, तिथे त्या इमोशन्स येतात. हायर लेवलच्या, लोअर लेवलच्या आपल्या फॅमिलीच्या असतात लोअर लेवल इमोशन्स, हायर लेवल इमोशन्स, लोअर मेंटल बॉडी, हायर मेंटल बॉडी. हायर मेंटल बॉडी मध्ये कुठलेही विचार नसतात. विचार फक्त भक्तीचे, श्रद्धेचे आणि प्रेमाचे ते असतात. नंतर डिव्होशन हे थॉट असतात. लोअर मेंटल बॉडी मध्ये लोअर थॉट्स असतात. ह्याचं कसं करू, नवऱ्याचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, पोरांचं कसं. दीज आर लोअर मेंटल बॉडी थॉट्स. हा हायर लोअरचा डिफरन्स आहे. आणि इथून कर्माची स्टोरी स्टार्ट होते. कर्म म्हणजे मी यांनी असं केलं तर मी याच्यावर बोलणार काही मतलब नाहीये. कर्माचा रूट कुठून स्टार्ट होतो ते बोलायचं होतं मला. आणि जेणेकरून तुम्ही विचार करायला प्रवृत्त व्हाल. मला विचार करायला मला स्पून फिडिंग नाही करायचंय. कारण स्पून फिडिंग इथे वर्क नाही होत. प्रत्येकाची केस इंडिव्हिज्युअल आहे. आपल्याला नाही माहिती समोरच्यानी काय काय केलेलं पूर्वजन्मांमध्ये. तर प्रत्येकाने आपला जेव्हा आपण म्हणतो, मला पण जेव्हा त्रास होतो तेव्हा मी माझ्या गुरूंना विचारते किंवा परमात्म्याला विचारते की मला सांगा की मी काय लेसन लर्न करायचं आहे. हा आपलं कर्म कुठून सुरू होतं? आपल्या मेंटल इमोशनल बॉडीतनं कर्माचं रूट कॉज स्टार्ट होतो. तर म्हणून आपण काम करताना त्या पद्धतीनं विचार केले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आपल्या जीवनाला शेप दिला पाहिजे. आपले निर्णय आपण घेतले पाहिजेत. म्हणजे कसे की समोरचं सांगतोय पण मी ते करायचं आहे का, मी या कर्मामध्ये एंट्री मारायची आहे का. आणि तो गायडन्स. मी सांगत होते की लेसन लर्न. तर विचारलं पाहिजे की मी काय लेसन लर्न करायचं आहे. मला हा प्रॉब्लेम कंटिन्युअसली येतोय, मला काहीतरी लेसन लर्न करायचं आहे, मला अमुक व्यक्तीशी माझं जमत नाहीये, माझा लेसन काय आहे. जेव्हा आपण असं रिगरसली विचारतो, कंटिन्युअसली विचारतो आपल्या गुरूंना किंवा परमात्म्याला, आपल्याला मेसेज येतो. आयदर आपल्याला इंट्युएशन येईल, थॉटनी येईल, आयदर आपल्याला कोणाच्या तरी तोंडून येईल, काहीतरी व्हिडिओ समोर येईल, काहीतरी पेपरमध्ये वाचायला मिळेल. आपण सतत आपले
इंद्रिया ओपन ठेवायचे, ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रिया, आणि आपल्याला मेसेज 100% मिळेल. 100% आपल्याला कळेल की आपण लेसन काय लर्न करायचंय, मग त्याच्यावर काम करायचं. तो लेसन लर्न करायचा. म्हणजे लर्न करायचा म्हणजे काय, की एखादा मेसेज आला की नाही बाबा तुझं इथे इथे चुकतंय, तर त्याच्यावर काम करायचं, ते ठीक करायचं आणि इमिजिएट प्रॉब्लेम सॉल्व. ऍक्च्युली असंच काम करतो. हे हे आपण इमोशनल, आपण सटल लेवलवर म्हणा किंवा फिजिकल प्लेनवर म्हणा, आपण इवन आपण ऑफिसमध्ये वगैरे करतो ना, मग कुठे चुकतंय, मग आपण विचारतो माझं कुठे चुकतंय, नक्की माझं काय चुकतंय, होत का नाहीये हे काम. आपण असं अभ्यास करतोच ना, विचारतो स्वतःला माझं कुठे चुकतंय. तसंच बोलते मी काय लेसन लर्न करायचंय, माझं चुकतंय कुठे, मी काय काय पॉइंट मी सोडतीये, काय गोष्ट मी समजून नाही राहिले यातनं, हे पुन्हा पुन्हा होत आहे. म्हणून कोणी सांगितलं म्हणून प्रत्येक कर्म घेऊन करायला जायचं नाही, आग बंद करून. चाहे ते आपले पॅरेंट असू दे, चाहे पार्टनर असू दे, चाहे मुलं असू देत, चाहे कलिग असू दे, काही बॉस असू दे, आपण आपलं हे वापरायचं असतं. इमोशनल मेंटल बॉडी, विवेक, ज्ञान, नॉलेज, ब्रेन, हार्ट, या सगळ्यांना घेऊन मग डिसिजन घ्यायचं की मी हे करायचं आहे की नाही. तिथे आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळतो, कारण तो जो गायडन्स येतो ना, तो वरून येतो. हायर सोल जो मागच्या सेशन मध्ये सांगितला होता, बॉटल मधला मेन सोल, मेन रिसोर्स आपला ओरिजिनल, तिथून आपल्याला गायडन्स येत असतो, तिथून कंटिन्युअस गायडन्स येतो. इंट्युएशन म्हणजे त्यांनी मेसेज पाठवलेला असतो, त्याला इंट्युएशन म्हणतात, कारण तो हायर सोल सुप्रीम परब्रह्मांशी कनेक्टेड आहे आणखीन एका लेवलवर. तर त्यामुळे तिथून आपल्याला गायडन्स येतो, डायरेक्ट असतो तो. तर ह्या सगळ्या 4-5 गोष्टींना कामाला लावायचं आणि मग डिसिजन मेकिंग करायचं. कधी आंधळेपणाने एकाच आहे दुसऱ्याने व्हायचं नाही. ह्याच्यावर विचार करा. इमोशनल बॅगेजेस घेऊन जगणं म्हणजे कर्मबंधनात अडकणं आहे, दुसरं काही नाही. मी एवढं बोलून थांबवते, आणि काही क्वेरीज असतील तर विचारा. जर कळलं नसेल तर तुम्ही रिपीटेडली हा सेशन पुन्हा 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 10-10, 15-10 ऐका. कळेल, भाषा कळेल. सोपं बोलते मी अगदी रोजची एक्झाम्पल घेऊन बोलते. असं खूप काही कठीण भाषा नाहीये. आणि जेव्हा इंग्लिश शब्द वापरते त्याच्याबरोबर त्याचे मराठी शब्द पण मी सांगितलेत सायमल्टेनियसली. हा वृषाली बोल. ताई, आता तुझे शेवटच्या वाक्यात बोललीस ना, की भले गुरु म्हणजे शिक्षक असू देत, आई वडील असू देत किंवा कोणीही असू देत, गुरु असू देत, पण तुमचा विवेक, बुद्धी हे सगळं व्यवस्थित वापरून मग तो निर्णय घ्यायचा. तर त्याच्यात मला एक फक्त शंका अशी विचारायची आहे, की भक्ती मार्ग जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा खूप वेळेला हे म्हणजे बघितलं जातं किंवा ऐकलं जातं की गुरु आज्ञेला काय म्हणूयात आपण एकदम हो. बरोबर, प्रमाण मानावं. हे मानून म्हणजे प्रमाण मानावं. जसं महावतार बाबाजींच्या एका ह्याच्यामध्ये तू वाचलं असेल कदाचित, की एक असतो व्यक्ती, ज्याला ते सांगतात की कड्यावरनं खाली उडी मार, आणि त्या क्षणाला जर कदाचित त्यांनी आपली बुद्धी वापरली असती तर कदाचित, कारण आपण जसं म्हणतो की आपला भाव जो आहे, अर्थभाव किंवा ते जे डिव्होशन आहे, तो फेथची जी एनर्जी आहे, विश्वासाची, निष्ठेची, ती कधी कधी खूप मोठमोठ्या संकटातनं पण आपल्याला तारून नेते. तर अगदी म्हणजे मी पूर्ण मनातली माझी शंका ही तुला विचारते की त्या तशा प्रसंगांमध्ये, आणि तो उडी मारतो कड्यावरनं आणि छान व्यवस्थित वरती पण त्याला महावतार बाबाजी आणतात, म्हणजे तो काही मरत नाही त्या उडी मारण्याने. पण हे खास करून गुरुच्या बाबतीत मी हे विचारू इच्छिते, बाकी शिक्षक किंवा आई वडील किंवा अशा ह्याच्याही पेक्षा मी गुरु या नातेसंबंधाविषयी हे विचारू इच्छिते, की ती जी थिन लाईन असेल किंवा ते ते जे तारतम्य आहे ते कसं, मग हा प्रसंग कुठे आपण ठेवायचा आणि हे ज्ञान कुठे आपण ठेवायचं. नाही, गुरुच्या बाबतीत खूप छान प्रश्न आहे तुझा. कारण मी गुरुचा क्वेश्चन जो आहे, मी अनेकदा माझ्या लाईफमध्ये मेजर डिसिजन्स वरनं मी फेस केलेला आहे. पण गुरु अर्थातच नंबर 1 वर येतो.
गुरुच्या तिथे विवेक हा मागे पडतो, विवेकाचं स्थानच नाही, कारण जिथे गुरुची आज्ञा आली तिथे सगळं संपलं. तर तिथे आग बंद करून समोर जायचं. ते बरोबर तारून नेतात. जशी तू स्टोरी सांगितलीस, ऍक्च्युली तेच घडतं, तोच रिझल्ट येतो, तिथे दुसरं काही येत नाही. जेव्हा पण गुरु कसा पाहिजे, परमगुरु. आत्ताचे आपले बाजारात गुरु आहेत ते नाही, परमगुरुच्यासाठीच येत आहे फक्त. म्हणजे दुसरं काहीही तिथे आपले कुठलेही विचार मध्ये आणायचे नाहीत, आपली कुठली बुद्धी तिथे मध्ये आणायचं नाही, विवेक तिथे येतच नाही, कारण गुरुची आज्ञा आहे समर्पण, 100% डिव्होशन, शरणागती. आणि ती शरणागती जिंकवून देते आपल्याला. हे उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. गुरु सोडून बाकी सगळीकडे म्हणजे त्याच्यात वापरायचंय. परम म्हणजे त्याच्यात गुरु नाही आहे ना, नाही, गुरु नाही. त्या सगळ्या नाही, नामावळी. पण गुरु गलत दिशेला नेऊ शकत नाही, कारण ती तू जे सांगतेस ना, इट वॉज टेस्ट. ती टेस्ट आहे ना, तर ते टेस्ट तर घेणार आहेत आपली. त्याच्याशिवाय आपल्याला पुढच्या ग्रेड मध्ये ढकलणार कसं, प्रमोशन होणार कसं स्पिरिच्युअल लेवलवर. तर ती टेस्ट आहे, त्यामुळे तिथे आग बंद करून द्यायची. तिथे बिलकुल डाऊट्स नाही, काही नाही, काही नाही, कुठलाही थॉट नाही. गुरुशिवाय दुसरा थॉट नाही, हे निश्चित. ओके ओके. आणि कोणाला काही विचारायचं? याच्यामध्ये अजून एक म्हणजे ऍड किंवा विचारायचं आहे तुला, की कर्म न्यूट्रलाइज करणं, म्हणजे जे कर्म आहेत ते पॉझिटिव्ह कर्मासाठी आपण जन्म घेणार, निगेटिव्ह कर्मासाठी जन्म घेणार. तर कर्म न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण आपल्याकडनं जी काही प्रिपरेशन करायला पाहिजे, लाईक आपण म्हणतो कृष्णार्पणमस्तु, जे करतोय, जे काही करतोय ते. नाही, बोल. हा, त्याच्याच विषयी मला क्लॅरिफाय करायचंय म्हणजे फक्त. कर्म न्यूट्रलाइज कसं करायचं असं म्हणतेस? हा, म्हणजे तो जन्म, आपण जे प्लेन्स आपण शिकतो त्या प्लेन्स मध्ये आपण न अडकता पुढच्या प्लेन्स मध्ये इझिली ते ना, ट्रॅव्हल करू शकतो. आता कर्म न्यूट्रलाइज तेव्हाच होतं जेव्हा आपण ते भोगतो. ते कर्म न्यूट्रलाइज झालं. म्हणजे आता समज मला काही कारणाने एखाद्या, किंवा तू आणि मीच आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ, तुझ्याकडनं मला काही कारणाने त्रास होतोय, किंवा मी काही कर्मबंधन आहे तिथे, मग तिथे इमोशन्स असतातच. तर तो इमोशनल गेम ना वाढू नाही द्यायचा, तेव्हा कर्म न्यूट्रलाइज होत. कळतंय तुला? नाही, किंवा कोणासाठी मी काहीतरी केलं, मग ते कर्म केलं क्रिएट ना, झालं, ते करण्याची मग ते प्रोसेस आहे क्रिएट ना. झालं. नाही अनु, जेव्हा करावं लागत असतं ना, तेव्हा ते काम समोर येतं. तिथे समजून जायचं की ओके, मी याला हेल्प करणं बनते. म्हणजे आता एक्झाम्पल म्हणजे मी कसं ठरवते याच्यावरनं मी तुम्ही समजून जा. एक्झाम्पल म्हणजे मला एखाद्याचा फोन कॉल आला, फॅमिली काहीतरी इश्यू आहे त्याचं सांगतोय, त्या मोमेंटला मला एकदम आतून येतं की ह्याचं ऐकायचंय आणि याला गाईड करायचंय, किंवा याचा प्रॉब्लेम याला सोल्युशन द्यायचंय. ते सोल्युशन दिलं, बात खतम. पुन्हा फोन नाही करायचा, तुझं काय झालं, कसं झालं, केलं का, अरे मग तू मला का विचारलं, तू केलं नाही, नो. म्हणजे पुन्हा तिथे इमोशनल मेंटल लेवल, काय म्हणतो आपण, क्रिएशन करायचं नाही. किंवा एखादा आला, त्याला झपकन मदत करायची, त्याला हेल्प करायची, खतम. पुन्हा त्याला आपण कॅल्क्युलेट नाही करायचं, अरे नाही मी त्याला तेव्हा हेल्प केली ती, मग आता मी त्याला विचारू शकते, हे नाही करायचं. कळतंय तुला? किंवा ज्याचं एखाद्याचं मला करावं लागतंय, एखाद्याचं एक्झाम्पल, आपल्या फॅमिली मेंबरचं एखाद्याचं मला करावं लागतंय, सेवा म्हणा, किंवा काही आजारपण म्हणा, किंवा काही गरज असेल त्याला, तर समजायचं की ह्याचं माझ्यावर रिस्पॉन्स देणं लागतो असं पण नाही समजायचं. नाही, नाव दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, आय हॅव टू डू, डन, फिनिश. तिथे इथून काही गेलं नाही पाहिजे, इथून काही क्रिएट नाही झालं पाहिजे की अरे करताना अशी मला त्यांचं करावंच लागतंय, किंवा मला घरातले काम नाही करत म्हणून मला घरात काम करावं लागतंय, किंवा काही घरात गोष्टी ज्यांनी करायला पाहिजे तो ती करत नाही म्हणून मला करावी लागते, म्हणून आपण रोज ते बोलतोय आणि डोक्यात विचार करतोय, अरे मला हे ना करावंच लागतं, हा नाही करत म्हणून मला करावं लागतं. दिस इज न्यू क्रिएशन. तू कर ना, कर आणि सोडून दे, नाही तर नाही करायचं सोडून दे. कर नाही तर नको करू, पण इथून काही नको करू असं. म्हणजे फिजिकल बॉडीनं
कृती कर नाही तर नको करू. ओके. सिंपल आहे ना. आयदर ब्लॅक और व्हाईट. तुला करायचंय, करणार पण आणि रडणार पण. म्हणजे रडणार म्हणजे आतून इमोशनल पेन ना, तो नवीन क्रिएट. येस. म्हणजे त्या माणसाला सफरिंग पुढच्या लाईफ मध्ये, का तर आपण कोसलोय त्याला मनातून की ह्याचं काम येते, हा नाही करत म्हणून मला करावं लागतं, हा नाही करत म्हणून मला तसं रोज आपणही मनात म्हणणार, 4 लोकांना सांगणार पण ते की हे ना मला करावं लागतं, माझं हे काम आणखीन वाढलं. असं असं नाही. आयदर कर नाही तर नको करू. तुला नाही होत तर नको करू, राहिलं. त्याचं काम आहे, तो करेल तर नाही करेल. इतकं क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. आपण करतो पण, आपण रडतो पण, मग ते नाही, गडबड करतो मग ते सगळं. इथे प्रोसेसिंग नाही झालं पाहिजे अननेसेसरी. तुला पटतंय का ते? बरोबर. येस, येस. नाही, मला एवढंच फक्त म्हणणं होतं की पॉझिटिव्ह कर्म परत आपल्याला निस्तरायला जन्म घ्यायला लागेल. निगेटिव्ह असतो तसा, तर तो न्यूट्रलाइज केला तर ते जन्माच्या ह्याच्यातनं आपण फास्ट पुढे जाऊ. हो. आणि जर पेन दिला असेल समोरच्याने तर आपल्याला फॉरगिव्हनेस आहेच आहे. ती हो, तेच करते ना, forgiveness. आपल्याला न्यूट्रलाइज येस, करते. येस, राईट, बरोबर. फक्त इथून नाही हे केलं पाहिजे, प्रोसेसिंग नाही झालं पाहिजे. आणि ते खूप डिफिकल्ट आहे हँडल करणं. त्याला अभ्यास म्हणजे सुरू करायला पाहिजे. अभ्यास म्हणजे अभ्यास नाही करायचा, प्रॅक्टिस, इमिजिएट प्रॅक्टिस. हा हा अंजू, काही बोलायचंय का? हा, तोच प्रश्न, मला उत्तर मिळालं लगेचच. आता मी तोच विचार करत, समजा आता कळलं मला आज की आपण असं कोसायचं नाहीये एखाद्याला, किंवा हा लागतंय म्हणून करते मी, अमक्याचं काम आहे म्हणून मी करते, असं म्हणून मी आज केलंय काम. आणि हा मला आता कळलं की असं नाही करायचं आणि सोडून हा त्याचा विचार इथून करायचा. पण हा जे झालंय त्याच्यासाठी काय करायचं, फॉरगिव्हनेस. असा विचार मी कर. तेवढ्यात तू बोललीस की फॉरगिव्हनेस. फॉरगिव्हनेस. जे झालंय त्याला फॉरगिव्हनेस. पुढचं करायचं नाही, ते इथे ब्लॉक बसवायचं. इतकं सोपं आहे, पण ते सगळं करावं लागतं आपल्याला. केल्याशिवाय आपण इथं सुटणार नाहीये. आपण नवीन क्रिएट करतो. एक एक क्षणाला आपण कर्म क्रिएट करतोय. ते थांबवलं पाहिजे. आणि ते अंडरस्टँडिंगने थांबतं, अभ्यासाने थांबतं. आत्मभूमिकेत राहिल्याने आपण ऍब्सोल्युटली पॉझिटिव्ह वर येतो, नॅचरली येतो. बिलकुल राग नाही येत मग तिथे. बिलकुल क्लॅरिटी बिलकुल. असते कारण. खूप ऑर्गॅनिकली होते आणि ती हा, प्रोसेस. असं सोपं जातं. म्हणजे त्याला काही एफर्टलेसली अगदी पॉसिबल आहे ते, आत्मभूमिका. आणि म्हणून आत्मा काय आहे हे आपण आधी सतत शिकतो. आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास त्यासाठी आहे की आत्म्याच्या भूमिकेत आणणं आवश्यक आहे. आणि कोणाला काही क्वेरी आहे? थांबवूया का मग आता? येस. हम्म.